पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये बरेचदा बधीरपणा किंवा नमनेस येतो, की हो. मला काहीच वाटत नाहीये. मला काहीच होत नाही. मला फक्त शांतपणे झोपून घ्यायचंय. मला फक्त बसून राहायचंय. माझ्याशी कोणी बोलू नका, कोणी जवळ येऊ नका. आणि गोंधळ असा होतो, की आता ज्या प्रकारे तुमच्या डिलिव्हरी नंतरचे काही दिवस, आठवडे जातात, त्याचा लोकं ऑलमोस्ट इव्हेंट करायचा प्रयत्न करतात. हं. म्हणजे अरे, ती बाई जस्ट मुलाला जन्म देऊन बाहेर आली आहे. तर तिथे घुसून तिला आता काय मेकअप करून फोटो काढता का तिचे? डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी ह्याच्यामध्ये ग्लॅमरस असं खरं तर काहीच नाही आहे. असं एक ना सिनेमामध्ये दाखवतात की डिलिव्हरी झालेली असते, त्याच्यानंतर ती अशी आई छानपैकी मेकअप करून झोपलेली असते आणि कोणीतरी येऊन तिला बाळ देतं, मग ती ते घेते वगैरे. हे इतकं सरळ सोप्पं आणि इतकं छान तुम्ही खरं लेबर रूममध्ये येऊन पाहिलंत तर हे असं चित्र अजिबात नसतं. की फोकस इतका 100% त्या बाळावर असतो, की त्या बाळाची अख्खी एक्झॅक्टली. आई तिथे आहे, हिच्याकडे कोणी बघत नाही. बरोबर. हं. प्रत्येक ते त्याचं 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 म्हणून ते इतकं ते बाळाचं झालेलं असतं, की ती आई बाजूला पडून जाते. आणि तिथे ते डिप्रेशन मास्क होतं. आता तुला असं कसं रडू येतं? असं तर नाहीच यायला पाहिजे, हम्म. असं सांगितलं जातं. बरोबर. हं. त्याच्यामुळे मग ती आई बोलणं पण बंद करते, सांगणं बंद करते. ती फक्त जे काय चालू आहे तेवढं चालू ठेवते. लोकांच्या आज्ञा ब्लाइंडली फॉलो करत राहते आणि तिला आतमध्ये वाईट वाटत राहतं, की हे सगळे इतके उत्साही आहेत, इतकी सगळी माझी काळजी घेता आहेत. म्हणजे गुदमरून टाकण्याइतकी घेत आहेत, पण घेत आहेत. आणि मला कसं काहीच वाटत नाही. हं. ह्याच्यात त्या आईला मला त्रास होतो आहे हे सांगायला चान्सच नसतो कुठे. अशी काही चेकलिस्ट नाही आहे की ह्या तुम्ही 10 गोष्टी केल्या तर तुम्ही चांगली आई बनणार आहात, की तुम्हाला रात्री जागरण करता आलं पाहिजे, प्रत्येक फीड हे तुम्ही ब्रेस्ट फीडच केलं पाहिजे, टॉप फीड नाही केलं पाहिजे, प्रत्येक काय डायपर चेंज हे तुम्हीच केलं पाहिजे, अशी अजिबात गरज नाही आहे. की तुम्हाला यू हॅव टू रिअलाइज की शेवटी जरी आम्ही म्हणतो की प्रसूती झालेली आई ही पेशंट नाही आहे, कारण ही डिलिव्हरी फिजिओलॉजिकल ही गोष्ट असते किंवा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ॲज नॉर्मल ॲज पॉसिबल वागण्याचा प्रयत्न करा, असं जरी सांगितलं जातं तरीही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शेवटी हा शरीरात झालेला खूप मोठा बदल आहे, हं. की त्याच्यातनं तुम्हाला रिकवर व्हायला 6 आठवडे कमीत कमी लागणार आहेत. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसपुसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आजचा जो विषय आहे, खरं तर आपलं खूप दिवस त्याच्याबद्दल खूप लोकांनी विचारणा केली होती, की हा एपिसोड तुम्ही डेफिनेटली डिस्कशनला आणा. आपल्याकडे बऱ्यापैकी जे गेस्टही येत होते, तेही या विषयाची मागणी करत होते. त्यामुळे आज फायनली आपण तो विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन, प्रसूतीनंतर येणारं डिप्रेशन किंवा नैराश्य, याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. खुसपुसच्या या सगळ्याच एपिसोड्समध्ये आपण अशा सगळ्या विषयांवरती चर्चा करतो, ज्याबद्दल आपण फार ओपनली पब्लिकली बोलत नाही किंवा अशी व्यासपीठं नसतात जिथे त्याबद्दल माहिती मिळेल आपल्याला. आणि या सगळ्या विषयांवरती एक चर्चा सुरू व्हावी, एक संवाद सुरू व्हावा, यासाठीचे हे कॉन्व्हर्सेशन्स आहेत. याचा अर्थ या पॉडकास्टमध्ये या विषयातल्या सगळ्या कंगोऱ्यांना आपण हात घालू, सगळे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आपण उलगडून पाहू असं नाही, पण ॲटलिस्ट या पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करून त्या सेफ स्पेसेस तयार व्हाव्या, ह्या संवादासाठीचा हा यातनं प्रयत्न आहे. तर आजच्या या कॉन्व्हर्सेशनसाठी आपल्यासोबत 2 खास गेस्ट आहेत. अर्थात भूषण सरांना तुम्ही ओळखता, डॉक्टर भूषण शुक्ल. भूषण सर याच्या आधी सुद्धा एपिसोड्समध्ये येऊन गेलेले आहेत. ते बालमानसोपचार तज्ज्ञ आहेत. वेलकम भूषण सर. थँक्यू. आणि डॉक्टर मानसी नारळकर आहेत. त्या IVF स्पेशलिस्ट आहेत आणि गायनॅक आहेत. तर या सगळ्या प्रोसेसेसमधनं ज्या आया जातात, ज्या प्रेग्नन्सीनंतर त्यांच्याकडे येतात किंवा त्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये त्यांच्यासोबत असतात, तर त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याचे फिजिओलॉजिकल ॲस्पेक्ट्स हे सगळं आज उलगडून सांगण्यासाठी हे दोघेही गेस्ट आहेत. तर वेलकम टू खुसफुस. थँक्यू. तर मला वाटतं आपण इथपासूनच सुरुवात करूयात, की नक्की पोस्टपार्टम डिप्रेशन काय आहे? कारण आणि एक तर मला हेही समजून घ्यायचं की ज्यावेळेस आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो, त्या सगळ्या ज्या काय प्रसूती होणाऱ्या बायका आहेत, त्या सगळ्या त्या डिप्रेशनमधनं जातात का? आणि आत्ता परत का त्याच्याबद्दल बोललं जातं? म्हणजे याच्या आधी पोस्टपार्टम डिप्रेशन नव्हतं का? कारण मग आपल्या आया किंवा त्यांच्या जनरेशनमधल्या ज्या बायका आहेत, त्या तर हे म्हणतील की आमच्या काळी नव्हतं का? की आम्हालाही ते नैराश्य येत असेलच, की आम्ही पण डील केलं की त्यासोबत. मग ते आता परत एकदा नव्यानं आलेलं आहे, की म्हणजे नक्की काय आहे नैराश्य म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन काय? इफ यू कॅन स्टार्ट विथ दॅट.
तर नेम अगदी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. नाव हे पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर येणारं डिप्रेशन. आता आणि तुम्ही म्हणालात तसं की ते आधीपासून आहेच. हं. पण आत्ता आपल्यामध्ये जास्त या विषयावर अवेअरनेस आहे किंवा हे बोललं जातंय जास्त या विषयावर आणि डायग्नोसिस होतोय. लोकं ओपनली याच्याबद्दल बोलायला लागली आहेत. त्यामुळे आत्ता हे जास्त कळतंय. पण इट हॅज ऑल्वेज बीन देअर सिन्स एजेस. तर आता अनफॉर्च्युनेटली झालंय असं की डिप्रेशन ह्या टर्मला खूप कॅज्युअली वापरलं जाते ही हं. टर्म. तर म्हणजे आज आज इतकं काम होतं, बॉसचा चेहरा बघूनच मला डिप्रेशन आलं. तर दॅट इज नॉट डिप्रेशन. तर डिप्रेशन आता पोस्टपार्टम डिप्रेशन हे बेसिकली मूड डिसऑर्डर्सचा एक स्पेक्ट्रम आहे. पोस्टपार्टम ब्लूज नावाचा एक प्रकार असतो. तो साधारण सेल्फ लिमिटिंग की 1-2 म्हणजे प्रत्येक महिलेला की एक साधारण 50 ते 70% महिलांना डिलिव्हरीनंतर काही ना काही मूड स्विंग्स होणं किंवा बेसिकली बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झालेल्या असतात. हं. झोप होत नसते. नवीन अचानक 180 डिग्रीज त्यांचं आयुष्यच बदलून जातं. त्यामुळे एक नवीन बाळ आलेलं असतं, त्याची काळजी घेणं किंवा ती जबाबदारी तिच्यावर असते. आई म्हणून अनेक रोल्स तिला पार पाडायचे असतात. त्यामुळे तिच्यावर एक दडपण असतं आणि ह्यामुळे किंवा हार्मोनल चेंजेस वगैरे यामुळे तिला झोप न येणं किंवा बेसिकली तिच्या मूड स्विंग्स होणं, मधूनच कधीतरी रडू येणं वगैरे या गोष्टी होतात. तर 50 ते 70% महिलांना पोस्टपार्टम ब्लूज होतं. पण युजुअली पोस्टपार्टम ब्लूज सेल्फ लिमिटिंग की एक साधारण 1-2 आठवड्यांमध्ये त्यांना दे कम बॅक टू देअर प्री प्रेग्नन्सी किंवा जे काही हं, म्हणता हं, येईल हं. असं की पण पोस्टपार्टम डिप्रेशन ही जास्त त्याच्यातली सिरियस गोष्ट आहे की ते पर्सिस्टंटली त्यांचे मूड डिस्टर्बन्सेस असतात की डिप्रेशन म्हणजे फक्त आपल्याला वाईट वाटणं ही एकच गोष्ट त्याच्यात नाही आहे. त्याच्यात हं, अनेक हं. डायग्नॉस्टिक क्रायटेरिया आहेत. ऑफकोर्स डॉक्टर भूषण आपल्याला जास्त त्याच्याबद्दल सांगू शकतील. पण जास्त झोप येणं किंवा झोप न येणं, कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद न वाटणं, की एक बाळ आहे तुम्हाला इट इज एक्स्पेक्टेड की आता ठीक आहे बाबा तुमची डिलिव्हरी झाली आहे. इतके दिवस तुम्ही त्याची वाट बघत होता. हं. तुमच्याकडे एक नवीन पाहुणा आलाय. तर तुम्हाला छान वाटलं पाहिजे. पण ते वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये तिची काहीच चूक नसते. त्या बाईची ह्याच्यात काहीच चूक नसते. ओके, ओके. आता आपण सर याच्याबद्दल बोलतो ना, म्हणजे मॅमनी पण आता काही कारणं सांगितली की किंवा काही लक्षणं सांगितली. तर एक तर सुरुवात कुठून होते या पोस्टपार्टम डिप्रेशनला? म्हणजे त्याच्या काही अ, जिथून सुरुवात होते ते त्या पद्धतीनं काही डायग्नोज करता येईल का? आणि ॲज सायकॉलॉजिस्ट हे डिप्रेशन आणि आपण जे पोस्टपार्टम डिप्रेशन आणि आपण एरवी जे डिप्रेशन म्हणतो त्यात काय वेगळेपण आहे किंवा काय साम्य आहे किंवा 1-2 गोष्टी ज्या पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल खूप विशेष आहेत. त्या म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या वेळेस जी प्लासेंटा डिलिव्हर होते, वार जेव्हा डिलिव्हर होते, हं, तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेव्हल्स खूप वेगाने पडतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी ट्रिगर होतात. हं, मूड आणि ओव्हरऑल एनर्जी लेव्हलमध्ये खूप फरक पडतो. तो प्रचंड मोठा अशी हॉर्मोनल सुनामी येऊन एकदम निघून गेल्यासारखं होतं आणि त्याचा खूप मोठा इफेक्ट असतो. अनेक स्त्रियांनी याचा अनुभव घेतलेला असतो, की पाळीच्या आसपास मूड बिघडणे किंवा मेन्स्ट्रुअल सायकलच्या मध्यभागी मूड थोडा दोलायमान होणे. ह्याच्यात त्यांनी हॉर्मोनल चेंजेसचा अनुभव घेतलेला असतो, की आपल्याला माहिती असतं काही कारण नाही, पण तरीही मला आत्ता कसं तरी वाटतंय. हं, खरं तर असं नाही वाटायला पाहिजे, पण असं होतंय. ह्याचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो. पुरुषांना असला काही अनुभव नसतो. हं. कारण इतके मोठे अपहिवल्स हॉर्मोन्सचे पुरुषांच्या आयुष्यात फार काही होत नाहीत. तर तो एक मोठा भाग आहे असं म्हणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी पोस्टपार्टम डिप्रेशनची आहे, ती म्हणजे कमालीचा थकवा ओके. आणि तिथे सर्वात जास्त गोंधळ होतो. कारण मेजॉरिटी लोकांचं असा समज असतो, की आता एवढी डिलिव्हरी झाली आहे, म्हणजे ती नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, तर तो जो काय काही तासांचा 10, 12, 15 तासांचा छळ किंवा सिझेरियन झालं असेल, तर बुवा इतकं मोठं ऑपरेशन झालंय. तर ह्याच्यानंतर थकवा येणं साहजिक आहे, हं, असं लोकांना अपेक्षित असतं. हं. त्याच्यामुळे हा थकवा काहीतरी वेगळा थकवा आहे, ह्याचं भान राहत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कमालीचा थकवा येणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिप्रेशनमध्ये लोकांना सॅडनेस अपेक्षित असतो, दुःख अपेक्षित असतं, विषाद अपेक्षित असतो. पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये बरेचदा बधीरपणा किंवा नमनेस येतो, की ओह! मला काहीच वाटत नाहीये.
मला काहीच होत नाही. मला फक्त शांतपणे झोपून घ्यायचं आहे. मला फक्त बसून राहायचं आहे. माझ्याशी कोणी बोलू नका, कोणी जवळ येऊ नका. आणि गोंधळ असा होतो, की आता ज्या प्रकारे तुमच्या डिलिव्हरी नंतरचे काही दिवस, आठवडे जातात, त्याचा लोकं ऑलमोस्ट इव्हेंट करायचा प्रयत्न करतात. हम्म. म्हणजे अरे, ती बाई जस्ट मुलाला जन्म देऊन बाहेर आली आहे. तर तिथे घुसून तिला आता काय मेकअप करून फोटो काढता का तिचे? थोडा तर तिला काहीतरी श्वास तर घेऊ दे. हा जो प्रकार आहे, की बाकीच्या लोकांचं प्रेशर त्याच्यात खूप प्रचंड असतं. दुसरं म्हणजे आता तुला मूल झालं ना, आता तू भयंकर आनंदी झाली पाहिजेस. हो. ते हम्म. म्हणजे ते मूल म्हणजे काय हेरोईनची पुडी आहे का, की जी मी स्नॉर्ट केल्यावर आता माझा एकदम चक्काचक अनुभव येणार आहेत मला पल्प फिक्शन सारखे. हा जो त्यातला वेडेपणा आहे, की असं सारखं कसं मूल झालं आता ती म्हणजे तिच्या शरीरामध्ये इतके मोठे बदल घडलेत, इतकी मोठी घटना घडून गेली, तिला थोडा वेळ द्या कव्हर करायला. तर ते न करता ही जी सततची आनंदाची अपेक्षा आहे, की तुम्ही भयंकर खुश राहिलं पाहिजे, तुम्ही भयंकर हे झालं पाहिजे. पुन्हा ते प्रेशर, की नाही, नाही, आई आनंदी नसेल तर ते मुलाला त्याचा त्रास होईल. म्हणजे पुन्हा तेही तिच्या बुडक्यावर प्रेशर, की आत्ता हम्म. कुठं 10 तास झाले नाहीयेत लेबर माझं संपून आणि आता ह्याच्या आनंदीपणाची जबाबदारी माझ्यावर. म्हणजे ते मूल मग पुन्हा त्याला ताबडतोब पाजलंच पाहिजे. हे जे प्रेशर्स बिल्ड व्हायला सुरुवात होतात, त्याच्यात त्या आईला आणि त्या मुलाला काही उसंतच मिळत नाही. हम्म. आणि खूप मग त्याच्यात ते गोंधळ होत राहतात. त्यामुळे मग आता तुला असं कसं रडू येतं? असं तर नाहीच यायला पाहिजे, हं. असं सांगितलं जातं. बरोबर. हम्म. त्याच्यामुळे मग ती आई बोलणं पण बंद करते, सांगणं बंद करते. ती फक्त जे काय चालू आहे तेवढं चालू ठेवते. लोकांच्या आज्ञा ब्लाइंडली फॉलो करत राहते आणि तिला आतमध्ये वाईट वाटत राहतं, की हे सगळे इतके उत्साही आहेत, इतकी सगळी माझी काळजी घेता आहेत. म्हणजे गुदमरून टाकण्याइतकी घेतायत, पण घेतायत आणि मला कसं काहीच वाटत नाही. हम्म. ह्याच्यात त्या आईला मला त्रास होतो आहे हे सांगायला चान्सच नसतो कुठे. आणि जसं आता डॉक्टर मानसींनी आपल्याला सांगितलं, की पहिले 2 आठवडे हे वर-खाली होणं, बेबी ब्लूज असणं हे बऱ्यापैकी कॉमन आहे. हम्म. 30-40% स्त्रियांना बेबी ब्लूज जाणवतात. काही-काही स्टडीज तर असं म्हणतात, की ॲक्चुअली प्रत्येक स्त्रीला बेबी हं. ब्लूज जाणवतात. ओके. पण 2 आठवड्याच्या पलीकडे जर हे कमालीचे मूड फ्लक्च्युएशन्स चालू राहिले, प्रचंड थकवा चालू राहिला, की आपल्याला आनंद मिळत नाहीये, कशातही उत्साह येत नाहीये आणि मन बधीर शांत झाल्यासारखं होऊन गेलेलं आहे. तर हा क्लिअर धोक्याची घंटा आहे आणि हा आकडा 20%चा आहे. बापरे. 10% ते 20% स्त्रियांना पोस्टपार्टम डिप्रेशन होतं. इतका मोठा हा आकडा आहे. हम्म. आता आपण याच्याबद्दल पण बोलत होतो ना, की हार्मोनल चेंजेस आणि बाकी काय 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 तर म्हणजे हार्मोन्स ज्या पद्धतीने या सगळ्यामध्ये रोल प्ले करतात, तसं आता आपण सोसायटल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा याला कारणीभूत आहे. तर म्हणजे हार्मोनल चेंजेसबद्दल आता सर आपण बोललोच थोडंसं, की काय काय पद्धतीने फिजिओलॉजिकल चेंजेस होतात त्याच्यामुळे हे सगळं ट्रिगर होऊ शकतो. पण इतर काय कॉझिंग फॅक्टर्स आहेत अदर दॅन हार्मोनल चेंजेस जे या सगळ्याला कारणीभूत असू शकतात किंवा ज्याच्यावरती अल्टिमेटली कंट्रोल मिळवता येऊ शकतो किंवा अंकुश ठेवता येऊ शकतो सर. सो पोस्टपार्टम डिप्रेशन हे क्लासिकल ज्याला बायोसायकोसोशल असं कॉझेशन म्हणतात त्याचं उदाहरण आहे, की त्यातला बायोलॉजिकल पार्ट हा हॉर्मोन्सचा आहे. सोशल पार्टबद्दलही आपण बोललो, की जी अपेक्षा आहे बरेचदा ज्या मुलींना खूप जास्त सपोर्ट नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं, की पोस्टपार्टम डिप्रेशन हा उच्चभ्रू लोकांचा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली हे खरं नाही आहे. व्यक्ती जितकी गरीब आणि तिला सपोर्ट जितका कमी त्या आईला, तितकं हे डिप्रेशन याचं प्रमाण जास्त आहे. ओ. त्यामुळे ॲक्च्युली जर सपोर्ट फारसा नसेल, एकट्यावरती जबाबदारी पडत असेल, आई वयाने लहान आहे किंवा अनुभव नाही आहे किंवा ती प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड होती, मूल प्रीमॅच्युअर जन्माला आलेलं आहे किंवा काहीतरी डिफिकल्टी घेऊन जन्माला आलेला आहे किंवा बाळाच्या जन्माने तिच्या आयुष्यात ॲक्च्युली निगेटिव्ह परिणाम झालेले आहेत. ओ. हा जो भाग आहे, की आता आपण पॉडकास्ट सुरू करायच्या आधी बोलत होतो, की तुमची नोकरी, तुमचं करियर प्रमोशन या सर्व गोष्टींवर मोठा फरक पडतो. हम्म. हे जे सर्व सोशल इश्यूज आहेत, त्याची ती आई सोडली तर दुसरी कोण काळजी करणार? हम्म. आणि सायकॉलॉजिकल भागही त्याच्यात आहे, की आता माझं काय होणार? बऱ्याचशा स्त्रियांकडून मी हे ऐकलं आहे, की बाळाचा जन्म झाल्यानंतर आणि एकंदरीतच प्रेग्नन्सीमध्ये जे शरीरात प्रचंड मोठे बदल घडतात, की तुम्हाला आधी ज्या शरीराची सवय असते, ते शरीर पूर्णपणे बदलून जातं. त्या हम्म. शरीराचा रंग बदलतो, त्या शरीराचं पोत बदलतो, त्या शरीराचे स्नायू बदलतात, त्याची त्वचा बदलते. अनेक स्त्रिया मला असं सांगतात, की ते 4-6 महिने जो अंगाला वास येतोय माझ्या, त्याचा मला त्रास होतो आहे, की
आई बाळाला दूध पाजते आहे. वेगळ्या ट्रिगर्सनी ते दूध स्त्रवायला सुरुवात होते. हा सगळा जो अनुभव आहे, हा भयंकर त्रासदायक अनुभव आहे. म्हणजे हा आनंददायक असणं अपेक्षित आहे. पण हे सोपं नाही आहे. हे सगळं सहन करायचं. पुन्हा आता नवीन युगामध्ये तुम्ही सतत अगदी अट्रॅक्टिव्ह चवळीची शेंग राहणं गरजेचं आहे. तुम्ही या मोठ्या-मोठ्या हिरोईनचे फोटो बघता आहात, की ज्या बाळाला जन्माला दिल्यानंतर 2 अन् 3 महिन्यात परत म्हणजे ही बाई आहे का झाड आहे फक्त फळ काढल्यासारखं, की काही फरकच पडला नाही. हा जो प्रकार दिसतो त्याच्यामध्ये, त्याच्यात नॉर्मल स्त्रियांनी ह्याला कुठं तोंड द्यायचं? हो. मग त्या मुलांनाही, त्यांच्या नवऱ्यांनाही फार याच्याबद्दल काही कल्पना नसते, की आपल्या बायकोचं जे हे बदललेलं शरीर आहे, ह्याचा तिलाही इतका त्रास होतोय, मलाही हे सगळं नवीन वाटतं आहे, या सगळ्याशी ॲडजस्ट होणं, ही खूप मोठी चॅलेंजेस आहेत आणि ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, की तुमच्या इंटिमसीचं काय होतं? तुम्हाला एकमेकांबद्दल आता तितकंच अट्रॅक्शन वाटतं का नाही? ते शरीर तितकं आकर्षक वाटतं आहे का नाही? हे आपण एकमेकांशी बोलायचं का नाही? हे दोघंही आपापल्या मनामध्ये ते कुढत असतात आणि हे कोणाशी बोलायची सोय नाही, की अरे मला मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणून पेढे द्यायला मित्रांना गेलो किंवा त्या निमित्ताने मित्रांबरोबर बसलो नावाचा जो कार्यक्रम आहे, त्याच्यात हो. या गोष्टींची चर्चा करायची सोय नाही काही. तर हा जो सर्व गोंधळ आहे त्याच्यामध्ये ती आई आणि तिचं ते बाळ हे एकटं पडणं मानसिकदृष्ट्या, म्हणायला सगळ्यांमध्ये आहेत, हम्म. पण मानसिकदृष्ट्या ती स्त्री एकटं पडणं हा खूप त्यातला मोठा भाग आहे आणि इथे ती मदतीची गरज आहे. हे सर्व फॅक्टर्स एकत्र येऊन ते डिप्रेशन तयार होतं. ओके. आता आपण याच्याबद्दल पण बोलत होतो की फिजिओलॉजिकल आणि त्याचे इमोशनल चॅलेंजेस. तर याच्या म्हणजे हे कधी लक्षात येऊ शकतं? म्हणजे आता आपण हे बघितलं की काय काय पद्धतीने त्याची लक्षणं दिसू शकतात, पण काय पॉईंटला ते ॲड्रेस केलं पाहिजे म्हणजे ॲज डॉक्टरसुद्धा, आणि त्याची ट्रीटमेंट म्हणूनही काय पद्धतीने त्याचा अप्रोच असू शकतो या तर सगळ्याकडे बघण्याचा? पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा काही बाबतीत आम्ही त्याला पेरीपार्टम डिप्रेशन सुद्धा म्हणतो, की हे फक्त डिलिव्हरी नंतर होतं असं नाही आहे, की प्रेग्नन्सीमध्येही या काही चेंजेस होणं ओके. हेही बऱ्यापैकी कॉमन आहे. पण कसं आहे, आता शेवटी ते तुम्ही बोलून दाखवणं गरजेचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूचा जी सपोर्ट सिस्टम आहे त्यांना ते बदल लक्षात येणं हेही गरजेचं आहे. कारण नाहीतर आपल्याला कळणार कसं, की एखादी व्यक्ती आता समजा 24 तास कोणीतरी तिच्याबरोबर एकत्र, मोस्ट कॉमनली तिचा पार्टनर की तिचा नवरा जो कोण असतो तिच्या बरोबर, त्यांना माहिती असतं की आपली बायको ही कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे किंवा तिला कोणत्या गोष्टींनी वाईट वाटू शकतं, कोणत्या गोष्टीला ती कशी रिॲक्ट करेल. तर हे त्यांना किंवा तिच्या आजूबाजूच्या लोकांनी हे डायग्नोज करणं किंवा त्यांना हे कळणं की काहीतरी ऑफ आहे बाबा, की ती नेहमीसारखी या सिच्युएशनला रिॲक्ट करत नाही आहे, हे माहिती असणं. आणि हे म्हणजे तुमचे केअर प्रोव्हायडर जे कोणी असतील, डॉक्टर म्हणा किंवा कोणीतरी एक अशी व्यक्ती जी आपल्याला मदत करू शकेल ह्याच्यामध्ये, तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. कदाचित तिला स्वतःला ते बोलता येणार नाही किंवा जसं डॉक्टर भूषण म्हणाले, की तिला तो बधीरपणा असतो, तिला कळतही नाही की आपल्याला काय होतंय. तर अशा सिच्युएशनमध्ये ते समोर येणं की, आणि ह्याच्याबद्दल काही असा न्यूनगंड वाटण्याची काहीच गरज नाहीये, कारण दिस इज व्हेरी कॉमन आणि हे तुम्हाला झालंय याच्यात मी मगाशी म्हटलं तसं ही तुमची चूक नाहीये. बऱ्याचदा ते गिल्ट आणि ब्लेम की नाही बाबा हे एवढी सगळी लोक आपल्यासाठी करतायत, हा इतका आनंदाचा क्षण आहे पण आपल्याला याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये, तर ते वाटण्याची गरज नसते. दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कधी ना न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजचा पण एक रोल असतो, की ओके. आयर्न म्हणजे ॲनिमिया आणि B6 ह्या दोन गोष्टी तर आपल्याला स्टडीजमध्ये दिसून आलेल्या आहेत, की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजनी सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन कधी कधी ट्रिगर होऊ शकतं. तर म्हणजे योग्य आहार घेणं, ऑफकोर्स आपण ते ट्रीटमेंटबद्दल बोलूच पुढे, हो. पण एक बॅलन्स डाएट घेणं आणि हॉर्मोनल चेंजेसमध्ये थायरॉइड हॉर्मोनचेही लेवल्स हेही एक महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये असतो, कारण कधी कधी थायरॉइड हॉर्मोनमुळे सुद्धा काही फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात मूडमध्ये. ओके, ओके. आता आपण या सगळ्यामध्ये फॅमिली आणि त्यांचा सपोर्ट याच्याबद्दल बोलत होतो ना, तर एकूणच फॅमिली डायनॅमिक्सवरती, कारण ज्यावेळेस पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो त्यावेळेस ते अगेन ते एका व्यक्तीसोबत असोसिएट करून टाकतो आपण, की त्या जी काही नवीन अपत्य जन्माला घातलेली बाई आहे तिला झालेलं डिप्रेशन आहे आणि शी इज डिलिंग विथ इट. पण अल्टिमेटली या सगळ्या फॅमिली डायनॅमिक्समध्ये पण त्याचा काय परिणाम होतो आणि या सगळ्या फॅमिली डायनॅमिक्स मुळे त्यातनं
त्याच्यातनं बाहेर पडायलाही तिला कशी मदत होऊ शकते त्याच्यावरती थोडं बोलू शकलो आपण तर. कारण अल्टिमेटली या सगळ्या बाकी जे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती परिणाम होणार आहे. एक नवीन बाळ जन्माला आलेलं आहे तर त्या बाळावरही त्याचा काही परिणाम होतो का आणि तो असेल तर किती लांबवरचा असू शकतो. बाळावरचा परिणाम हा खरं तर पोस्टपार्टम डिप्रेशनचा सर्वात भयानक इफेक्ट आहे. आपण आता म्हटलं की ऑलमोस्ट 20% स्त्रियांना त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्यातल्या जेमतेम 1% स्त्रियांना मदत मिळत असेल ॲक्च्युअल सायकॅट्रिस्टकडून किंवा कोणाकडूनही. बाकीच्या ते तसंच अंगावर काढतात. आणि पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दलची गंमत अशी आहे की तो तुमचा व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातो. बऱ्याचशा स्त्रियांशी तुम्ही नंतर जेव्हा बोलता, आता मी जेव्हा क्लिनिकमध्ये या छोट्या मुलांच्या आयांशी बोलतो आणि डिप्रेशन मला स्वच्छ दिसत असतं आणि त्याची चौकशी केल्यावर लक्षात येतं की हे ते तिथून जे चालू झालंय ती गाडी थांबलीच नाहीये. ही एक्सप्रेस ट्रेन आहे. ही चालू राहते, ती थेट कन्याकुमारीपासून निघते, ती काश्मीरपर्यंत जाणारी ट्रेन आहे. त्याच्यामुळे 5-5, 10-10 वर्ष लो ग्रेड डिप्रेशन ते चालू राहतं, जे व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या एकमेकांशी तिच्या नात्यांचे पॅटर्न्स बदलतात, तिची अभिव्यक्ती बदलते, तिची महत्त्वाकांक्षा बदलते, मुलांबरोबरचे रिॲक्शन देण्याचे पॅटर्न्स बदलतात. एक तुमच्यापैकी जे लोक यूट्यूब म्हणजे आता नेहमी यूट्यूब बघणारी भरपूर लोक आहेत आपल्या वाचकांमध्ये, तर स्टिल फेस एक्सपेरिमेंट STILL म्हणून यूट्यूबवर शोधा की आईचा चेहरा जेव्हा एक्सप्रेशनलेस होतो तेव्हा ते छोटं बाळ कशा रिॲक्शन्स देतं. आणि हा खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे आणि हा पोस्टपार्टम डिप्रेशनमुळेच केला गेलेला एक्सपेरिमेंट आहे की हो. डिप्रेशनमध्ये मी जो म्हटला की तो जो बधीरपणा, शांतपणा, शांत म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने शांतपणा नव्हे, जेव्हा येतो तेव्हा त्या आईला त्या इमोशन्स चेहऱ्यावर येत पण नाहीत तिच्या, की बाळ तिला एंगेज करायचा प्रयत्न करताय आणि आईला त्या आतून इमोशन्स येतच नाही आहेत. चेहऱ्यावर काहीच दिसत नाही. ती कसाबसा चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करते, रडू धरून ठेवायचा प्रयत्न करते, दुःख धरून ठेवायचा प्रयत्न करते आणि शांत पुतळ्यासारखा चेहरा करते. अशा आईबरोबर जेव्हा बाळाला राहावं लागतं तेव्हा त्या बाळावर त्याचा काय परिणाम होतो, त्याच्या इमोशनॅलिटीवर काय परिणाम होतो, याच्यावर खूप अभ्यास झालेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता मग त्या आईबरोबर ते बाळ ठेवायचं का नाही? मग ती जर डिप्रेस्ड तर ते दुसरं कोणी घ्यायचं का? तर त्याचंही पुन्हा दुःख की आता मला माझ्या बाळाची काळजी पण घेता येत नाही. एकुलतं एक मुलं आहे, एवढ्या प्रेमाने जन्माला घातलंय, एवढ्या कष्टाने जन्माला घातलंय आणि माझ्याबरोबर बाळही ठेवत नाहीत. बरं कोणीतरी तुमचं बाळ घेऊन जायला काय मस्त तयार असतं. हो. मग ते परत दुःख. ती आई असेल तर ठीक आहे, सासू असेल तर काय करू, काम करणारी बाई असेल तर काय करू, आता ही माझं पोर वाढवणार का, मग ते तिच्याशीच अटॅच होणार का, माझ्यापासून उठेल का, म्हणजे तो त्रास संपतच नाही. दुसरा एक जो भाग आहे ज्याच्याबद्दल फार बोललं जात नाही ते म्हणजे या काळामध्ये बाळाच्या वडिलांना डिप्रेशन येणं हा सुद्धा बऱ्यापैकी कॉमन भाग आहे. ओ. आणि तोही आकडा तितकाच आहे, 20 ते 25% बऱ्याचशा डिव्होर्स लॉयर्सकडनं मी हे ऐकलेलं आहे की बरी चांगली जमणारी कपल्स त्यांचं कुठं बिनसलं हे जर तुम्ही खणत बसलात आणि शोधायचा प्रयत्न केला तर बरेचदा ते या पिरियडपर्यंत येऊन पोहोचतं की पहिल्या मुलाचा किंवा दुसऱ्या मुलाचा जन्म इथे ते नातं उसवायला सुरुवात होते की त्या दोघांचेही तेव्हा काहीतरी भावनिक स्थिती अशी असते की जिथून त्यांचे रस्ते वेगळे होतात, कितीही प्रेमाने एकत्र सुरुवातीला आलेले असले तरी सुद्धा. तर या ज्या गोष्टी आहेत की अनट्रीटेड, अनडायग्नोज्ड, त्याच्याबद्दल कधी बोलले गेलेलं नाही आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा, तुमच्या नात्यांचा, तुमच्या कुटुंबाचा भाग बनून बसतं. लोक म्हणतात हे पूर्वी काही नव्हतं वगैरे. अरे ओली बाळंतीण मरणे किंवा ओल्या बाळंतिणींनी आत्महत्या करणे, गावोगावी विहिरीमध्ये ओल्या बाळंतिणींनी आत्महत्या केलेल्या आहेत, बाळांना घेऊन उड्या मारलेल्या आहेत. जे पोस्टपार्टम डिप्रेशनचा सर्वात सिव्हिअर भाग आहे की 1% पोस्टपार्टम डिप्रेशन असलेल्या स्त्रिया या अशा टोकाला पोहोचतात की त्यांना भास व्हायला सुरुवात होतात. त्यांना बाळाचा चेहरा चित्रविचित्र भीषण दिसायला लागतो. त्यांना असं वाटतं की मी आणि माझं बाळ मरणं हीच या जगातली आता एकुलती एक योग्य गोष्ट आहे आणि ते ॲक्च्युली स्वतःला किंवा बाळाला घेऊन स्वतःला मारायचा प्रयत्न करतात. बापरे. हे इतकी सिव्हिअर गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे हे फक्त नवीन काहीतरी फॅड आहे असं म्हणण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपल्या फोकटेल्समध्ये, फोकलोरमध्ये ओली बाळंतीण मरणं आणि तिचं भूत होणं, आय थिंक त्याला नावं पण आहेत. प्रत्येक भागामध्ये त्याची वेगळी वेगळी नावं आहेत. भूतांचे जे प्रकार हो, असतात हो, ना, हो, हो, हो. त्याच्यात ओल्या बाळंतिणीचं भूत, वाली एक फार भयंकर गोष्ट प्रत्येक ठिकाणी आहे. हे तुम्हाला क्लिअरली सांगताय की हे आहे, हे लोकांना माहिती होतं, हे अनादी कालापासून आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्याचा सर्व घरादारावर, सर्व नात्यांवर होणारा जो परिणाम आहे
तो बघणं गरजेचं आहे. माझ्या मते आपल्या प्रेक्षकांपैकी सुद्धा स्त्रियांनी, पुरुषांनी स्वतःला विचारून बघावं, की काय झालं बुवा त्या पिरियडमध्ये आपलं कसं चाललं होतं आणि हम्म. आपण त्याचं काय केलं? इंटरेस्टिंग गोष्टी सापडतील. बापरे! आत्ता आपण परत इथे बोलताना एक मुद्दा म्हणजे त्या नवरा बायकोमधल्या नात्याबद्दल बोललो ना, तर ह्या सगळ्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ती इंटिमसी कदाचित ती हरवली गेलेली असू शकते. काय फिजिकल इंटिमसीला किंवा त्या इंटरकोर्सला काही लिमिटेशन्स आलेले असू शकतात, नसतात. ती गोष्ट सोडल्यास त्या इंटिमसी आणि ते दोघांचं नातं बांधले पण आहे, ते कदाचित सैल होऊ शकतं. तर त्या सगळ्याचा पण ह्याच्यावरती किती परिणाम होतो आणि या सगळ्याचा पण किती संबंध आहे या एकूण पोस्टपार्टम डिप्रेशनवरचा? नक्कीच आहे. कारण जसं मगाशी डॉक्टर भूषण बोलले, की डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी ह्याच्यामध्ये ग्लॅमरस असं खरं तर काहीच नाही आहे, की अनफॉर्च्युनेटली आपल्याला मीडियामधून किंवा असं एक ना सिनेमामध्ये दाखवतात, की डिलिव्हरी झालेली असते, त्याच्यानंतर ती अशी आई छानपैकी मेकअप करून झोपलेली असते आणि कोणीतरी येऊन तिला बाळ देतं, मग ती ते घेते वगैरे. हे इतकं सरळ सोप्पं आणि इतकं छान तुम्ही खरं लेबर रूममध्ये येऊन पाहिलंत, तर हे असं चित्र अजिबात नसतं. म्हणजे अनेकदा ऑफकोर्स आम्ही नेहमी म्हणजे त्या नवऱ्यानी किंवा पार्टनरनी बाईबरोबर प्रत्येक स्टेपला राहावं अशी एन्करेजमेंट नेहमीच आपण देतो, की बऱ्याचदा लेबर रूममध्येही की डिलिव्हरी चालू असतानाही तो म्हणजे नवरा तिच्याबरोबर असतो. पण म्हणजे म्हणजे तिला स्वतःबद्दल वाटणारं एक म्हणजे काय म्हणतात, की अट्रॅक्टिव्हनेस तिला जो स्वतःबद्दल वाटत असतो, की आपलं शरीर अनेक पद्धतीने चेंज झालेलं आहे. हम्म. वजाइना हा बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर जो चेंज होतो, म्हणजे फक्त वजाइनातच नाही, पण एकूण तुमच्या प्रत्येक ऑर्गन सिस्टममध्ये प्रेग्नन्सीमध्ये काही ना काहीतरी इररिव्हर्सिबल चेंज होत असतो, की आपण कितीही प्रयत्न केला किंवा तरी ते पूर्ववत होणार नाहीये, की एक्झॅक्टली प्री प्रेग्नन्सी तुम्ही की जशी चवळीची शेंग आपण पुन्हा होणार नाहीये, तर तशी ती आतूनही होत नसते. त्यामुळे आपल्याला एक स्वतःबद्दल जो कॉन्फिडन्स वाटत असतो किंवा आपण अट्रॅक्टिव्ह आहोत, असं एक जो त्या स्त्रीला वाटत असतं, तर तेही कुठेतरी कमी होतं. त्या काळामध्ये कधी-कधी प्रेग्नन्सीच्या वेळेस कधी-कधी काही जर रिस्क फॅक्टर्स असतील, तर डॉक्टर तुम्हाला हेही सांगतात, की तुम्ही इंटरकोर्स ठेवू नका हम्म. प्रेग्नन्सीमध्ये. लो रिस्क प्रेग्नन्सीमध्ये ठेवायला खरं तर काही हरकत नाही आहे. पण कधी-कधी वार खाली असते किंवा सर्व्हिक्स म्हणजे पिशवीचं जे तोंड असतं, ते तोंड शॉर्ट असतं. तर प्रीटर्म लेबर किंवा प्रीमॅच्युअर कॉन्ट्रॅक्शन्स सुरू होण्याची शक्यता असते. तर अशा कंडिशन्समध्ये कधी-कधी त्यांना असं सांगितलं जातं, की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये इंटरकोर्स ठेवू नका. हम्म. आणि अशा बाबतीमध्ये की 9 महिने हा बराच मोठा हो. कालावधी आहे, की पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्स ठेवू नका, पण तरीही तुम्ही इंटिमेट होऊ शकता. हम्म. म्युच्युअल मॅस्टर्बेशन हा पण एक प्रकार आहे किंवा हम्म. फोरप्ले ह्या गोष्टींपासून तुम्हाला कोणीही तुम्ही करू नका असं सांगत नसतं. हम्म. पण करा असंही सांगत नसतं. त्यामुळे बेसिकली की आपण हम्म. काय केलं पाहिजे आणि काय नाही, ज्यांनी आपल्यातली इंटिमसी वाढेल किंवा आपल्याला बेसिकली 9 महिन्यात आपल्याला आपला तो बॉन्ड जो आहे तो अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, कारण अल्टिमेटली सेक्शुअल लाईफ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ ॲज अ कपल. राईट. की हे फक्त तुम्ही इमोशनली कनेक्टेड कितीही असाल तरी फिजिकल ही एक जी नीड आहे ती हम्म. तुम्हाला शेवटपर्यंत असणार आहे. हम्म. तर तिला जर स्वतःबद्दल अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल तर तिच्या मनात हेही येतं की नवऱ्याला आपल्याबद्दल कसं वाटेल. नवरा आत लेबर रूममध्ये होता, त्यांनी पाहिलं की माझ्या वजायनामध्ये एवढा मोठा कट घेऊन एक अख्खं बाळ तिकडनं बाहेर आलं आहे, इतकं सगळं रक्त होतं. तर हे बघितल्यानंतर त्याला माझ्याबद्दल परत तसंच अट्रॅक्शन वाटणं शक्य आहे का? हम्म. हम्म. तर हम्म. ही एक तिच्या मनात जी भीती निर्माण होते किंवा स्वतःबद्दल एक निगेटिव्ह व्ह्यू पॉइंट होतो तिचा आणि नवऱ्याचाही फॉर दॅट मॅटर, की ते इतके सगळे चेंजेस झाल्यानंतरही आपली बायको तितकीच सुंदर वाटणं. ऑफकोर्स इट इज अ वे ऑफ सीइंग इट, की जसं म्हणतात की ब्युटी लाईज इन द आय ऑफ द बिहोल्डर, की हो. कधी-कधी असंही असतं की तिने त्या मुलाला जन्म दिला आहे म्हणून ते तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतोही. पण हम्म. इट कॅन ऑल्सो गो ऑन द अदर साइड. राईट. राईट. सर तुम्हाला यात काय ऍड करायचं? आय थिंक बायकोला डिलिव्हरीमध्ये मदत न करणे हेही नॉर्मलाइज करायची गरज आहे. बरोबर.
कारण सर्व पुरुषांना ती झेपणारी गोष्ट नाही आहे. हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे, की पुन्हा एकदा आता जे ती एक अशी हे झाली, की नाही, नाही मी तिथे होतो आणि मी बघितलं. नाही रे राजा, ते काही इतकं भयंकर गरजेचं काम नाही आहे. तो बायकोचा हात धरून तिच्या डोक्याशी उभा राहिलास तरी चालेल. काही पुरुषांना ते अत्यंत अंगावर येणारी गोष्ट आणि आहे. तो आले सगळा नाहीत हो, तरी हो. चालू शकतं. असं ॲब्सोल्युटली, अजिबात ॲब्सोल्युटली. नाहीये. म्हणजे तो काही जर तुम्हाला ते खरंच जमणार असेल, झेपणार असेल, मनापासून करावं असं वाटत असेल, हम्म. तर करा. उगाच काहीतरी भलत्या ठिकाणी पुरुषार्थ नका सिद्ध करायला जाऊ. त्याच्यात काय आहे? कारण काय आहे, आय थिंक डॉक्टर मानसी त्याबद्दल आपल्याला सांगू शकतील जास्त, की मी जेव्हा पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस आतमध्ये गेलो, तर तेव्हा डॉक्टर उन्नी आणि डॉक्टर सीमा हम्म. पाठारे यांनी जी पहिली मुलगी डिलिव्हर केली होती जहांगीरमध्ये, तर मला त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं, की भूषण, तू जर चक्कर येऊन पडला तर तुझ्याकडे बघायला इथं माणूस नाही आहे. आमची पेशंट ही आहे. हां, तू अगदी आमच्या बरोबर. दृष्टीने प्रेक्षक आहेस. त्याच्यामुळे तू जर अडचण करणार नसशील तरच आत ये. फॉर्च्युनेटली मी स्वतः प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. अनेक वर्ष सर्जरीमध्ये काम केलं. त्याच्यामुळे रक्त ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नव्हती. पण तरीसुद्धा पोटात ढवळलं होतं. हम्म. आणि एका ठराविक मोमेंट नंतर मी शांतपणे जो तिच्या पायाशी उभा होतो, तो मी शांतपणे डोक्याशी जाऊन उभा राहिलो होतो. दुसऱ्या मुलीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला तेव्हाही तीच परिस्थिती होती, की मी डोक्याशी उभा होतो. कारण मला ते नव्हतं बघायचं सगळं. कसं आहे ना, रक्ताची जरी सवय असेल तरी आपल्या व्यक्तीचं रक्त हां, ही एक्झॅक्टली, एक वेगळी एक्झॅक्टली. गोष्ट आहे. हा हा किती महत्वाचा भाग आहे. म्हणजे जसं तो मुन्नाभाईच्या पिक्चर मधला हो. जो तो आस्थाना आहे, तो म्हणतो की अरे मी सर्जन असलो तरी मुलीवर माझ्या जर ऑपरेट बरोबर. करायचं म्हटलं तर हात थरथरेल ना माझा. माणूस आहे ना शेवटी. तर हा जो भाग आहे की ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण माणूस म्हणून ह्याच्यात पार्टिसिपेट करतो आहोत, हे भावना असणं फार गरजेचं आहे. की हे करायचं असतं, मग तिथे ते लगेच फोटो काढायचे असतात. हम्म. हा जो काय प्रकार आहे, ह्याच्यात त्या आईचा आणि त्या बापाचा खरंच धड विचार होत नाही. तर मला वाटतं की थोडं परत एकदा माणसाळायची गरज आहे. बऱ्याच वेळेला लेबर रूममध्ये बाई कळ करत असते आणि नवरा तिथे रील बनवण्यामध्ये बिझी असतो, की आम्हाला हे क्षण कायमचे कॅप्चर करायचे आहेत, की ती जी तिच्या चेहऱ्यावर जी व्याकुळता असते, की ती आपल्याला पुढे आयुष्यभर बघता यावी किंवा त्याचं रील करून आपल्याला ते लोकांपर्यंत पोचवता यावं. तर आय थिंक दिस नीड्स टू स्टॉप समवेअर. हा म्हणजे तो अत्यंत पर्सनल, पर्सनल अत्यंत इंटिमेट अतिशय. आणि भयंकर त्रासदायक अनुभव आहे. हम्म. आणि तो टाळता येण्यासारखा नाही आहे. त्याच्यामुळे तो थोडा मॅच्युरिटीने हँडल करणं गरजेचं आहे, की तिथे जाणाऱ्या लोकांनी, तिथे असणाऱ्या लोकांनी, नंतर भेटायला येणाऱ्या लोकांनी याचा थोडा खरंच विचार करणं गरजेचं आहे, की हम्म. खरंच तुम्हाला भेटायची गरज आहे गरज का? आहे का? तुम्ही तिथं जाऊन खरंच काय दिवे लावणार आहात? म्हणजे हॉस्पिटलचं बिल भरणार असाल तर गोष्ट वेगळी आहे. पण अदरवाईज एक्झॅक्टली तुमच्या तिथल्या प्रेझेन्सनी या जगात काय फरक पडणार आहे आणि ह्याचा उपयोग होणार आहे का त्रास होणार आहे? कारण बाळाच्या वेळा, आईच्या वेळा, तेव्हाची तिची केली जाणारी शुश्रूषा, या गोष्टींचा इतका गोंधळ चालू असतो की त्याच्यात तुम्ही केव्हा तरी भलत्या वेळेस तिथे जाणार. बरं, ते काय आता 6 ते 8 व्हिजिटिंग पिरियड आहे, हे काय बाळाला माहिती नसतं. हम्म. घड्याळ कळत नाही ना 2 दिवसाच्या बाळाला, की त्यावेळेस सगळे लोक येणार, 50 लोक येऊन तिथे बघणार. तेव्हा त्या आईनी परत हसऱ्या चेहऱ्याने बसलं पाहिजे. तिचा अख्खा दिवस कसा केलाय कोणाला माहिती नाही. तर हे काय करतो आहोत आपण? त्यांना थोडी इंटिमसी, थोडं निवांतपणा. आय थिंक मी निवांतपणा हा शब्द प्रत्येक नात्यात दर पॉडकास्टमध्ये फारच जास्त वापरतोय. पण मला असं खरंच वाटतं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक निवांतपणा लागतो. तर तो निवांतपणा द्यायची गरज आहे. आणि हा तर इतक्या प्रकारे कॉम्प्लेक्स मोमेंट आहे. तो पहिला आय थिंक किती 6-8 आठवडे हे भयंकर अवघड प्रकार आहे. बरोबर. त्याच्यामुळे थोडं धीराने घेणं आणि आपल्या क्युरिओसिटीला थोडे बांध घालणं आणि मदत खरंच करता येत असेल तर करावी, नाही तर लांब थांबावं. फोनवर बोललं तरी चालेल. हा हा शहाणपणा आपण सगळ्यांनी दाखवायची गरज आहे. बरं, नुसते आले भेटायला ही वेगळी गोष्ट, पण तिथे येऊन स्वतःची विशेष टिप्पणी देणं, की माझ्या वेळेस मी हे असं केलं होतं, मग तू पण हे असंच केलं पाहिजेस. आणि त्या भयंकर भयंकर गोष्टी सांगायच्या, हा. की ते हे झालं तर ते होतं, ते झालं तर बरोबर. ते होतं, की ती बिचारी ऑलरेडी तिथं वैतागलेली, थकलेली, भागलेली, दमलेली, आणि ती पोराकडे बघत बसते की हे श्वास घेतंय का नाही, हे काय करतंय. म्हणजे मला आठवतं आमच्या पहिल्या मुलीच्या वेळेस रात्रभर मी असा जागा होतो, कारण मला सारखं असं वाटायचं की श्वास घेणं बंद करतेय का. दुसऱ्या मुलीच्या वेळेस
मग तो बिनघोरपणा येतो ना. मग आम्ही निवांत झोपलो होतो की हा रडली की कळेल, बघूया वगैरे. पण पहिल्या पोराच्या वेळेस ती भयंकर मोठी काळजी असते. आता ऑफकोर्स. पुन्हा स्वतः डॉक्टर असणं, ह्याच्यात असणारा एक कॉन्फिडन्स आणि डॉक्टर नसणाऱ्या आईवडिलांच्या हातात एक दिवसाचं मूल असणं, ह्याच्यात किती जमीन अस्मानाचा फरक आहे. तर सतत काहीतरी भयंकर गोष्टी सांगायच्या. बरं आपल्याकडे बरेचदा आपण कुठं जातो तर काय बोलतो ह्याचा पाचपोच नसतोच. त्यामुळे भयाण गोष्टी सांगतात. काय त्यांना सांगतात. त्याच्यामुळे खरंच अशा लोकांनी नाही इनफॅक्ट नाही भेटायला जाऊच नाही. खास अनेकदा तर आम्ही ऑपरेशन टेबलवर पेशंट असतानाही आपण काय बोलतोय ह्याचीही खूप जाणीव राखावी लागते. म्हणजे माझीच आई मला सांगते की हां, माझा हां. जन्म जेव्हा होत होता, सिझेरियनच्या टेबलवर आई होती आणि त्यावेळेला मला वाटतं ही स्मिता पाटील ती चाइल्ड बर्थमध्ये गेली ओ. होती. म्हणजे डिसेंबरमध्येच ती गेली आणि त्याच्याच नंतर आईचं सिझेरियन झालं. तर ते डॉक्टर्स ते डिस्कस करत होते. तर अशा वेळेस ओ. आईची जी मनस्थिती झाली होती त्या टेबलवरती की मला काही नकोय, मला बाळ नकोय, मला इकडनं बाहेर काढा. तर म्हणजे बापरे. इथे की द पेशंट सायकी हे आपल्याला कळलं पाहिजे की आजूबाजूच्या लोकांनी आईच्या मनस्थितीवरती ते काय बोलतायत यांनी किती परिणाम होतोय. तर हे तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक जणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲज मेडिकल प्रोफेशनल्स आम्ही सुद्धा प्लस तिच्या आजूबाजूचे नातेवाईक किंवा तिची फॅमिली, तिचे मित्रमंडळी, या सगळ्या लोकांना, नर्स किंवा तुम्ही येऊन काय पद्धतीने सांगताय तिला की हे काय तुम्हाला जमत नाही मुलाला बाळाला ब्रेस्ट फीडिंग करणं, तुम्हाला लंगोट सुद्धा बांधता येत नाही. हे तिला काय ती म्हणजे जन्मतः ही काय शिकून नाही आलेली आहे हो. की हे जरीही आहे की हो बाबा ते सकलिंग रिफ्लेक्स आहे की ते बाळ तुम्ही स्तनाच्या जवळ धरलं की ते शोधायला जाणार, ते निप्पल शोधायला जाणार किंवा ते त्याला लॅचिंग हे रिफ्लेक्स असतो की हो. त्याला हे जमणार आहे. पण ते प्रत्येकाला जमतंच असं नाही. ती आई आणि ते बाळ हे पहिल्यांदा भेटलेलं असतं त्यावेळेला. त्यांना एकमेकांची सवय व्हायला वेळ लागतो आणि कधी-कधी ती सवय होतही नाही. अशाही काही बायका असतात की त्यांना ब्रेस्ट फीडिंग जमत नाही. पण ही गोष्ट नॉर्मलाइज करणं गरजेचं आहे की कुठेतरी आपल्या पुस्तकांमध्ये दिलंय की 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. म्हणजे ते केलंच पाहिजे असं नाहीये. अशी काही चेकलिस्ट नाहीये की ह्या तुम्ही 10 गोष्टी केल्या तर तुम्ही चांगली आई बनणार आहात की तुम्हाला रात्री जागरण करता आलं पाहिजे, प्रत्येक फीड हे तुम्ही ब्रेस्ट फीडच केलं पाहिजे, टॉप फीड नाही केलं पाहिजे, प्रत्येक काय डायपर चेंज हे तुम्हीच केलं पाहिजे, अशी अजिबात गरज नाही आहे की तुम्हाला यू हॅव टू रिअलाइज की शेवटी जरी आम्ही म्हणतो की प्रसूती झालेली आई ही पेशंट नाही आहे, कारण ही डिलिव्हरी फिजिओलॉजिकल ही गोष्ट असते किंवा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ॲज नॉर्मल ॲज पॉसिबल वागण्याचा प्रयत्न करा असं जरी सांगितलं जातं तरीही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शेवटी हा शरीरात झालेला खूप मोठा बदल आहे की त्याच्यातनं तुम्हाला रिकवर व्हायला 6 आठवडे कमीत कमी लागणार आहेत. तर तेवढा तुम्ही स्वतःला वेळ देणं आणि बी काइंड टू युअर सेल्फ की उगाच स्वतःकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवणं म्हणजे अवॉइड केलं पाहिजे. हो. आणि इतरांना सुद्धा ते इक्वली ॲप्लिकेबल आहे की आजूबाजूच्या एस्पेशली ज्या मोठ्या महिला असतात की आई, सासू वगैरे या ज्या असतात की नाही हे आम्ही इतकी बाळंतपणं पाहिली आहेत, हो. आम्ही इतकी बाळंतपणं केली आहेत, तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला शिकवायला जाऊ नका असं जे एक हे असतं हो. सांगितलं जातं त्या मुलीला आणि त्यामुळे तिला प्रचंड दडपण येतं की हे हम्म. त्यांनी केलं म्हणजे मीही करणं अपेक्षित आहे. तर नाही आहे तसं की प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी आहे, प्रत्येक डिलिव्हरी वेगळी आहे, प्रत्येक मूल आणि ती आई वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही कोणासारखे की ह्यांनी केलं म्हणजे आपण सुद्धा केलं पाहिजे हे ॲप्लिकेशन तुम्ही करणं हे अतिशय चूक आहे. आता आपण ह्या जे एक्सटर्नल प्रेशर आणि त्या दडपणाबद्दल बोलतोय ना, तो सुद्धा या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये किती जास्त मोठा रोल प्ले करतो त्याच्यावर ते थोडं हायलाईट करू शकलो. म्हणजे आपण त्याच अनुषंगाने बोलतोय. पण मग फक्त ते उदाहरण न येता त्याचा खरं तर या डिप्रेशनसाठी काही कारणीभूत परिणाम आहे का? आणि त्याला ते कारणीभूत ठरू शकतं का? त्या पद्धतीने ते पाहिलं तर? ऑफकोर्स आहे. म्हणजे कारण कसं आहे की हा परत तिच्यावरती हे दडपण आणलं की तिलाही ते स्वतःमधले एक्सपेक्टेशन्स वाढत जातात की हे मी केलं पाहिजे बाबा आणि मग तो प्रेशर बिल्डअप होतो. प्रेशर बिल्डअप झाल्यावर अल्टिमेटली तो कुठून तरी बाहेर येणार आहे की प्रेशर कुकर तुम्ही ठेवला, थोड्या वेळाने ती शिट्टी हलते आणि थोड्या वेळाने ते फुटतं. तर हे डिप्रेशनच्या मार्गामधून कुठेतरी आणि ते आत राहून तिला त्याचा जो काही त्रास होणार आहे तो शेवटी तिलाच होतो. आय थिंक डॉक्टर भूषण हे पेशंट जास्त बघत असतील किंवा त्यांना
जास्त त्याच्याबद्दल त्याचे इफेक्ट्स कसे होतात एक्सटर्नल प्रेशरचे, तर हे ते आपल्याला जास्त चांगले सांगू शकतील मला वाटतं. आय थिंक प्रेशर हा जो भाग आहे तो म्हणजे तो विचित्र आहे. कारण डिप्रेशनचं जे कोअर आहे ते मी कुठेतरी कमी पडतोय, मी पुरेसं नाही आहे इथे या सिच्युएशनमध्ये, हा त्यातला खूप मोठा भाग आहे. आणि आईला जेव्हा या अशा सततच्या सूचना, टीका, अपेक्षा यांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा मी पुरेशी बरी आई आहे का नाही, ॲम आय गुड इनफ, ॲम आय ओके. आणि हे एक स्टेप पुढे जाऊन की मी माझ्यामुळे माझ्या बाळाचं काही नुकसान तर होत नाही आहे ना माझ्या वागण्यामुळे, किंवा एक गोष्ट मला जमली नाही तर माझ्या बाळाचं काहीतरी भयंकर नुकसान तर नाही ना होऊन बसणार आहे. हा इतका मोठा भाग आहे की दरवेळी डिप्रेशनमध्ये ते पहिल्यांदा दिसतं, पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये, की त्या आईचा कॉन्फिडन्स पूर्ण खच्ची झालेला असणं, आपण आपल्या बाळासाठी पुरेसे नाही आहोत, पुरेशी चांगली आई नाही आहोत, आणि आपल्यामुळे ॲक्च्युली बाळाचं नुकसान होतं आहे, इथपर्यंत ते विचार पोहोचतात आणि ते डोक्यात पक्के रुतून बसायला सुरुवात होते. त्यामुळे या तुम्ही जे म्हणता ते आय आय 100% ॲग्री विथ दॅट, की खरंच तेव्हा सपोर्टची गरज असते. आणि मला असं वाटतं की आता हे पुन्हा थोडं हार्श होईल, पण मी काय पॉप्युलर होण्यासाठी बोलत नाही आहे, त्यामुळे हम सायन्स की तरफ से है, तर खरं बोलणं गरजेचं आहे की आईला सल्ला देणाऱ्या ज्या थोरल्या जनरेशनमधल्या स्त्रिया आहेत, ॲटलिस्ट आता अर्बन याच्यामध्ये तरी, ह्यांची डिलिव्हरी होऊन निदान 25 ते 30 वर्ष झालेली आहेत. 25 ते 30 वर्षामध्ये स्मृती ही बऱ्यापैकी कलुषित होते. त्याच्यामुळे आपल्याला तेव्हाच्या गोष्टी नाही आठवत. दुसरं मूल झाल्यावर पहिल्या मुलाचे माइलस्टोन्स आठवत नाहीत, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 25 वर्षापूर्वी आपली एक्झॅक्टली मनस्थिती हे ते फार कॉन्फिडंटली दुसऱ्यावर लादणं हे जरा गडबडीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे डॉक्टर रोज स्त्रिया डिलिव्हर करत आहेत, त्या वयाच्या या जनरेशनच्या मुलींना आई व्हायला मदत करता आहेत आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांचा हात धरून उभे आहेत, त्यांचं थोडं ऐकावं. इनफॅक्ट मी तर म्हणेल की डॉक्टरांनी थोडा खाऊटपणा घेऊन, ऑब्स्टेटिशियन्सनी त्या आईचं प्रोटेक्शन करण्याची गरज आहे. मला बरेचदा असं वाटतं की नो व्हिजिटर्स अलाउड हो. असा बोर्ड तिथं लावायच्या डॉक्टरला परवानगी पाहिजे, की जर, कारण आपल्याला माहिती आहे ना, अनेकदा असं स्त्रिया म्हणतात ना की डॉक्टर प्लीज थांबवा लोकांना, किंवा ह्यांना तरी नका मला भेटायला अगदी पाठवा. अगदी मी बिनधास्तपणे सांगते पेशंटला की तुम्ही माझं नाव सांगा, की माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय कोणीही येऊ नका भेटायला, तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचे आहेत, आम्ही व्हिडिओ पाठवतो बाळाचे. कोविडमध्ये खूप चांगलं झालं होतं खरं तर, की कोणीच अलाउड नव्हतं, त्यामुळे त्या आईला पुरेशी रेस्ट मिळायची. पण आता हे अनफॉर्च्युनेटली पुन्हा रूममध्ये आपण गेलं की बाहेर 50 चपला. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोक परत म्हणतील की पूर्वी लोक येत नव्हते का, ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. पूर्वी बाळंतीण बाईला, ओल्या बाळंतीणीला पुरुष भेटायला जात नव्हते. ओके, आल्या तर फक्त स्त्रिया यायच्या, त्याही जवळपासच्या यायच्या, आणि त्या मदतीला यायच्या, मदतीला. बघायला नाही यायच्या. इव्हेंट नव्हता, रिसेप्शन नव्हतं आईचं आणि बाळाचं, की त्यांनी तिथं उभं राहायचं आणि लोकांनी त्यांना भेटून जायचं. हो. त्याच्यामुळे दरवेळी जेव्हा आपण पूर्वीचे दाखले देतो तेव्हा खरंच तेव्हा आपण काय करत होतो ह्याचाही थोडा विचार करायची गरज आहे. तेव्हा आजी कॉन्फिडंटली बाळाला घेऊन अर्धा दिवस काढू शकत होती. तो कॉन्फिडन्स असलेल्या माणसांनी जावं. हिला माझा, नवीन आईला आणि बाळाला माझा काय उपयोग होईल, मी त्यांना काय मदत करू शकतो, मी तिला थोडी विश्रांती देऊ शकतो का, मी त्या बाळाला थोडं सांभाळू शकतो का, रात्रभर रडला असेल, तिला झोप मिळाली नसेल, थकली असेल ती, तर मी तिला सांगतो की बाई एक्सप्रेस मिल्कची बाटली किंवा फॉर्म्युला मिल्कची बाटली घेऊन मी शेजारच्या रूममध्ये बसतो बाळाला घेऊन, तू जरा झोप 4 तास. हा जर माझा उपयोग असेल तर मी तिथे जाण्यात अर्थ आहे. मी जर छान अगदी नट्टापट्टा करून, लेटेस्ट परफ्यूम मारून आणि लेटेस्ट वॉच घालून तिथं जर पुरुष आणि स्त्री म्हणून तिथं जाणार असेल तर माझा उपयोग नाही, माझा त्रास आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की तिचा कॉन्फिडन्स वाढणं, की तू छान आहेस, तुझं बाळ चांगलं आहे, तुमचं दोघांचं चांगलं चाललंय, थोडे स्पीड ब्रेकर अधूनमधून येत आहेत, बट यू विल बी फाईन, यू आर डुईंग वेल. हा तिला आत्मविश्वास देण्याची गरज आहे की तू चांगल्या हातात आहेस, तू चांगली सांभाळतीयस, बाळाकडे बघूनही दिसतंय की आई बरी आहे, आई चांगली. हा तिला कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे. अशा ठिकाणी खोटं बोलायची गरज आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे तिला तो
तो सपोर्ट देणं गरजेचं आहे, की बाई तुझं चांगलं चाललंय, घाबरू नकोस. आम्ही आहोत हं. आणि आम्ही आहोत याचा तिला आधार वाटला पाहिजे. अशा प्रकारे जर ते वागणं हो, तर असेल दडपण वाटणार असेल तर काहीच हां, म्हणजे ही उपयोग धमकी नको, हा दिलासा असावा, की आम्ही आहोत. आहे का नाही? तर तर तिला त्याचा काहीतरी उपयोग होईल. कारण आपण ट्रीटमेंटबद्दल सुद्धा जेव्हा बोलतो पोस्टपार्टम डिप्रेशनच्या, तर सुरुवातीच्या काळात आता पोस्टपार्टम डिप्रेशनची ट्रीटमेंट हा तसा कॉम्प्लिकेटेड प्रकार आहे. हं. कारण ती पटकन करावी लागते. खूप वेळ ते ओके. भिजत घोंगडं ठेवून चालत नाही. बरोबर. तुमच्या हातात असे महिनानुमहिने आहेत, थेरपी करत बसलेले आहात, एवढा वेळ नसतो. कारण तिथे ते खूप पटकन वर्सन होऊ शकतं. हं, मी हं. मघा म्हटलं तसं त्याचा बाळावर, बाकी इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. पण पहिला जो टप्पा आहे त्या ट्रीटमेंटचा, तो त्या आईला धीर देणे, तिला विश्रांती घ्यायला मदत करणे, तिला रात्री हं. शांतपणे झोपायला मदत करणे, 4 स्त्रिया ज्या तिच्याशी तिला धीर देऊ शकतील, अशांकडून तिला काहीतरी काउन्सिलिंग मिळणे किंवा प्रोफेशनल काउन्सिलिंग हो. मिळणे, हा त्याचा पहिला टप्पा असतो. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला जर आपण कल्चर म्हणतो आहोत, आपण कुटुंब म्हणतो आहोत, आपण अनुभव म्हणतो आहोत, तर त्याच्यात इन्कॉर्पोरेट करणं शक्य आहे की. फेअर एनफ. मला वाटतं आता आपण ट्रीटमेंटचाच मुद्दा आलो, तर आपण ट्रीटमेंटकडे येऊयात, की काय पद्धतीनं पोस्टपार्टम डिप्रेशनवरती ट्रीटमेंट केली जाते किंवा काय पद्धतीची ट्रीटमेंट असू शकते. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे जर ते अनट्रीटेड राहिलं, जर त्याच्यावर ट्रीटमेंट नाही झाली, कारण आता आपण म्हटलं की 1% बायकांना त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट मिळते, ॲक्सेसिबल असते. जर ते म्हणजे 90-99% बायका अनट्रीटेडच ते घेऊन जगतात, तर त्याचा काय परिणाम होतो त्यांच्या ओव्हरऑल वेलबिंगवरती? तर आय थिंक डॉक्टर मानसींनी जे आता 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले, की न्यूट्रिशन, व्हिटॅमिन्स आणि थायरॉइड हॉर्मोनवर लक्ष ठेवणे, हा अगदी पटकन ताबडतोब करायचा महत्त्वाचा भाग आहे, त्यात बरोबर. काहीच शंका नाही. हं. त्यानंतर म्हणजे जर 2 आठवडे होऊन गेलेले आहेत आणि तो सर्व गडबड तशीच चालू आहे, मूड खराब होतोय, तर ह्याच्यातही एडिनबरा पोस्टपार्टम डिप्रेशन डिप्रेशन स्केल स्केल. म्हणून जे एक क्वेश्चनेअर आहे, ते जगभरचे डॉक्टर वापरतात. भारतामध्ये त्याचं आय थिंक हिंदी आणि तमिळ व्हर्जन पण अवेलेबल आहे. ओके. पण मराठी माणसाची मातृभाषा आता मराठी इंग्लिश असल्यामुळे आपण इंग्लिश व्हर्जन वापरू शकतो. तर त्याच्यातनं तो स्कोअर बघणे, की हे खरंच डिप्रेशनच्या दिशेला जात आहे का नाही, हे महत्त्वाचं आहे. त्यातल्या जवळजवळ 20% ते 30% स्त्रियांना ज्यांना हे डिप्रेशन झालंय, त्यांना औषधोपचार लागणार आहे. आणि ओके. हा कॉम्प्लिकेटेड भाग आहे, हं. की ब्रेस्ट फीडिंग चालू असताना सुद्धा आईला अँटीडिप्रेसंट्स घेता येतात. ओके. ते सेफ असतात. अशी सेफ अँटीडिप्रेसंट्स आहेत. भारतात अवेलेबल आहेत. गेली अनेक वर्ष अवेलेबल आहेत. तर तिथे तो पुढचं कॉम्प्लिकेशन थांबवण्यासाठी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. हं, हं. आणि कसं आहे, बऱ्याच महिलांना म्हणजे ट्रीटमेंटसाठी जाणं हे ते टाळतात याच कारणामुळे, की त्यांना वाटतं की मला औषधं देतील, मग ते ब्रेस्टमधनं बाळाला जातील, मग बाळाला त्यांनी काही होईल का? तर हं. त्यामुळे आपल्याला किंवा जरीही वाटत असेल किंवा हे सिम्पटम्स जरी जाणवत असतील, तरी पटकन डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला किंवा जरी आम्हाला कळलं आणि आम्ही सांगितलं की तुम्ही सायकॅट्रिस्टना भेटा, कारण कदाचित तुम्हाला औषधांची गरज लागू शकते आणि दे आर द बेस्ट पीपल जे तुम्हाला ते प्रिस्क्राईब करू शकतील. हं. तरीही त्याच्यात एक रेझिस्टन्स असतो, कारण अजूनही हं. सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे मी वेडी नाही आहे असं एक बोललं जातं, किंवा त्या औषधांचे साईड इफेक्ट्स तर नसतात ना. तर पहिली गोष्ट मी हे सांगते, प्रत्येक औषधाला साईड इफेक्ट असतं. तुम्ही जरी साधी क्रोसिन घेतली तरी त्याला साईड इफेक्ट आहे. पण जेव्हा त्याची बेनिफिट, कोणत्याही औषधाचा आपण रिस्क बेनिफिट रेशिओ बघतो, की ज्या औषधांनी बेनिफिट जास्त होणार आहे रिस्कपेक्षा, तेव्हा वी प्रेफर की आपण ते औषध घेऊन टाकावं. हं. हं. की त्यांनी दुसरं प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनमध्ये कोणत्याही म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमध्ये औषधांच्या कॅटेगरीज असतात, की हं. कोणतं रिलेटिव्हली सेफ आहे, कोणतं तुम्ही विथ प्रिकॉशन वापरलं पाहिजे. राईट. तर म्हणून औषधं घेताना कधीही ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. माझी आई हेडेकसाठी ही गोळी घेते म्हणून मीही ही घेतली पाहिजे, हे चुकीचं आहे. माझ्या आईला डिप्रेशन होतं, त्यावेळेला तिने ही गोळी घेतली होती म्हणून मी पण आत्ता ती घेऊन बघते, हं. असं हं. नसतं. हं. हे तुमच्या कंडिशनवरून, तुमचं किती सिव्हिअर डिप्रेशन आहे किंवा तुम्हाला काय कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे, याप्रमाणे ती ट्रीटमेंट इंडिव्हिज्युअलाइज केली जाते. हं. आणि त्या पद्धतीने ब्रेस्ट फिडिंगला सेफ असणारीही औषधं आहेत आणि
त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटून ती ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्याला फक्त प्रेग्नन्सी ब्लूज अज्युम न करता, म्हणजे अज्युम ते न जास्त करता. काळ चाललं तर योग्य वेळेस ते अड्रेस करणं आणि त्याच्यावरचं अगदी. औषधं घेणं न घाबरता हे जास्त गरजेचं आहे. हे तर हे क्युअर किती काळात होतं, म्हणजे क्युअर होतं का पूर्णपणे, आणि जर नाही झालं तर काय, इफ यू कॅन टॉक अबाउट दॅट. ॲक्च्युली पोस्टपार्टम डिप्रेशनचा सक्सेस रेट खूपच छान आहे. म्हणजे ओके. मानसिक आजारांमध्ये हा एक आजार असा आहे की ज्याची ट्रीटमेंट ही फार आनंददायक गोष्ट हो. आहे. कारण अक्षरशः योग्य प्रकारचं काउन्सिलिंग किंवा जर जास्त सिव्हिअर डिप्रेशन असेल तर त्याच्यातला योग्य औषधोपचार दिल्यावर काही दिवसांमध्ये, काही आठवड्यांमध्ये त्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू बघणे, त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा शांतता आणि हुश्य बघणे आणि ते बाळ खुशीने त्या आईबरोबर खेळतं आहे हे बघणे, यापेक्षा आय थिंक सायकॅट्रिस्ट म्हणून जास्त आनंदाची गोष्ट असत नाही. डिप्रेशनमधनं बाहेर येणाऱ्या अनेक दिवस तुम्ही ज्यांच्या डिप्रेशनची ट्रीटमेंट करता आहात त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद, हसू हे सायकॅट्रिकली खूप मोठी गिफ्ट आहे. त्यामुळे आणि पोस्टपार्टममध्ये हा खूप खूप छान रिस्पॉन्स या गोष्टींना मिळतो आणि तुम्ही फक्त त्या व्यक्तीचं नाही तर तुम्ही त्या अख्ख्या कुटुंबाची ॲक्च्युली काळजी घेत असता तेव्हा. त्यामुळे ही निश्चित आनंदाने सक्सेसफुली ट्रीटमेंट करण्यासारखी गोष्ट आहे. जर त्यातला पुन्हा एकदा की कुठल्याही आजारासारखं की साधा आता तुम्ही मोटरसायकलवरनं धडपडलात आणि हात मोडून घेतलात तर 100 लोकांचा लोकांचा हात व्यवस्थित जुळून येतो व्यवस्थित, पण 10 लोकांना काहीतरी डिफिकल्टी राहते. तसे ह्याचे इफेक्ट्स नंतर असू शकतात फॉर अ स्मॉल पर्सेंट. पण तेही जर तुम्ही ऑलरेडी ट्रीटमेंटमध्ये असाल, कनेक्टेड असाल तर ते मॅनेज करणं सोपं जातं. त्याचा बाकी जास्त अजून मोठा आवाका वाढू नये ह्याची सुद्धा काळजी घेता येते. ओके. आणि ज्यावेळेस हे कम्प्लिटली, आता आपण ट्रीटमेंटबद्दल बोललो आणि त्यातनं रिकवर कसं होता येतं याच्याबद्दल बोललो, पण ते अगदी अनट्रीटेडच राहिलं, त्याला हातच लावला नाही आणि ते वर्षानुवर्ष, मग त्यातनं पर्सनॅलिटीमध्ये काही परिणाम होतात का त्या व्यक्तीच्या, फॅमिली डायनामिक्स काय बदलतात आणि अल्टिमेटली म्हणजे अगेन या सगळ्याचा प्रेशर जे कायम बायका घेत असतील ते म्हणजे बाळावरती त्याचा काय परिणाम होतो. तर म्हणजे अल्टिमेटली बाळावरती परिणाम होऊ नये म्हणून कदाचित औषधं घ्यायला टाळत असतील, तर ते नाही ट्रीट केलं तर त्याचा बाळावरती काय होणारा परिणाम आहे याच्यावरती बोललो आपण. म्हणजे थोडं इकडे आड तिकडे विहीर सारखं परिस्थिती आहे आणि पुन्हा ती जबाबदारी आपण आईच्याच गळ्यावर टाकतो आहे. कारण तिला जेव्हा शंका येणार आहे की आता आता म्हणजे माझी अशी परिस्थिती झाली आहे का की मला आता गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे इमॅजिन की तुम्हाला ऑलरेडी पोस्टपार्टम डिप्रेशन आहे, तुमच्या हातात ते छोटंसं बाळ आहे आणि कोणीतरी म्हणतंय की तुला आता सायकॅट्रिस्टकडे जाऊन गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे तिच्या उरल्या सुरल्या कॉन्फिडन्सचं काय होईल. तर इथे पुन्हा फॅमिलीचा रोल आहे. इथे त्या नवऱ्याचा, आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा, नंदा भावजायांचा, दिरांचा, मैत्रिणींचा, सगळ्यांचा रोल आहे की आम्ही आहोत तुझ्याबरोबर, हे करूया, आम्ही तुला मदत करायला आहोत, तुझ्यावर नाही याची जबाबदारी टाकत आहे. तर हा सपोर्ट तिथे जबरदस्त गरजेचा आहे. जर हे कधी लक्षातच आलं नाही तर मी जसं म्हटलं तसं की एक स्मॉल पर्सेंटेज लोकांमध्ये हे डिप्रेशन खूप सिव्हिअर होतं आणि सिव्हिअर डिप्रेशनचा जो सध्या वाढता धोका जो आहे तो आत्महत्येचा आहे. आणि लहान बाळ असलेली आई जेव्हा आत्महत्या करते तेव्हा युजली ती एकटी आत्महत्या नाही करत, ती बाळाला घेऊन जाते बरोबर. कारण ती स्वतःला बाळापासून वेगळं बघतच नाही ना. 100% जबाबदारी बाळाची असलेली ही व्यक्ती आहे. त्याच्यामुळे हे खूप भयंकर आहे आणि हे दुर्दैवाने अजूनही पुण्यासारख्या शहरामध्ये या अधूनमधून घटणाऱ्या घटना आहेत की ह्या लेवलला जातं. तर हे ट्रीट करणं खरंच गरजेचं आहे. क्रॉनिक डिप्रेशन राहणे, त्याचा व्यक्तिमत्वामध्ये ते मुरणे, व्यक्तिमत्वाचा पार्ट बनून जाणे, हे तर कुठल्याही मानसिक आजार, जसं यश डोक्यात जातं तसं अपयश सुद्धा डोक्यात जातं आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून बसतं. मग त्याचा जो काय नात्यांवर परिणाम होणार आहे, सर्व गोष्टींवर परिणाम होणार आहे, हे तर आहेच, त्यातनं कोणीच सुटत नाही. याचा मुलाच्या काय म्हणूयात, जर ते अनट्रीटेड राहिलं आणि काय ते त्या आईच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलं, तर मुलाच्या पण जडणघडणीवरती, त्याच्या पर्सनॅलिटीवरती, त्याचे जे काही ॲटिट्यूड्स तयार होतील टुवर्ड्स लाईफ किंवा कुठल्याही गोष्टीबद्दलचे, त्याच्यावरती कसा परिणाम होऊ शकतो त्याचा. आय थिंक आयुर्वेदामध्ये एक द्विहृदयम अशी कल्पना आहे, मी कदाचित नाव चुकीचं घेत असेल, की बाळाच्या एका विशिष्ट वयापर्यंत जन्माला आल्यानंतर सुद्धा आईला जे काय होतं ते बाळाला सुद्धा होतं, बाळापर्यंत सुद्धा त्या गोष्टी सर्व पोहोचतात असं म्हणतात. आणि याच्यात आईची इमोशनॅलिटी हा खूप मोठा भाग आहे की सुरुवातीची जी जडणघडण आहे
ती बरेचदा आईवर 100% अवलंबून असते. त्याच्यामुळे त्या आईला सपोर्ट करायची गरज आहे, हम्म, की तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम नसेल पण निदान त्या मुलासाठी तरी तेवढं करा. हम्म, खोटं खोटं तरी पल भर के लिए भी कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही. ही खरंच गरज आहे त्यावेळेची, की त्या मुलासाठीची गरज आहे. तर हा परिणाम निश्चित होतोच, त्यात काहीच शंका नाही. कारण पहिल्या काही वर्षामध्ये आई ही भयंकर महत्त्वाची गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यात. आईबरोबरचा नातेसंबंध हा तुमच्या आयुष्यभरातल्या पुढच्या सर्व नात्यांचं टेम्पलेट आहे. विशेषतः जे इंटिमेट रिलेशनशिप्स आहेत त्याचं हे टेम्पलेट आहे आणि ते व्यवस्थित घडणं फार गरजेचं आहे. हम्म, त्यामुळे अनट्रीटेड गोष्टी आणि तेव्हा झालेल्या गडबडी या आयुष्यावर आपल्याला बरेचदा लक्षातही येत नाही की हे त्याच्यामुळे झालं होतं, हम्म, हम्म, पण या तेव्हा होणाऱ्या गोष्टी आहेत. कित्येक आया सांगतात की अहो तो लहान होता ना तेव्हा मला वेळ पण मिळाला नाही त्याच्यावर, इतके गोंधळ होता, इतकं हे चाललं होतं. आणि यू कॅन क्लिअरली सी दॅट रिलेशनशिपमध्ये तिच्या त्या स्ट्रेसमध्ये ते रिफ्लेक्ट होताना दिसत असतं. त्यामुळे या गोष्टी ही सुरुवात आहे हम्म, आणि सुरुवातीला एखादी गोष्ट जितकी बेंड होती तितकी ती पुढे जास्त बरोबर. त्या दिशेनेच जात राहते. त्यामुळे माझ्या मते ही जशी डॉक्टरांची जबाबदारी आहे यावर लक्ष ठेवणे. कारण त्या पहिल्या महिन्याभरामध्ये एकदा ते बाळ डिलिव्हर झालं आणि आई हॉस्पिटलमधनं घरी जायला लागली की फोकस इतका 100% त्या बाळावर असतो की त्या बाळाची अख्खी Exactly. आई तिथे आहे हिच्याकडे कोणी बघत नाही. बरोबर. हम्म, प्रत्येक ते त्याचं 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 म्हणून ते इतकं ते बाळाचं झालेलं असतं की ती आई बाजूला पडून जाते आणि तिथे ते डिप्रेशन मास्क होतं. कारण हा टिपिकल पिरियड असा आहे की जेव्हा ऑब्स्टेटिशियन्सचा रोल त्याच्यातनं कमी झालेला असतो. कारण आता आईची बाकीची तब्येत बरी आहे, ब्लिडिंग थांबलं आहे, बाकी सगळं ठिकाणावर आलेलं आहे आणि तिथे ही गडबड चालू होते जेव्हा फोकस बाळावर शिफ्ट झालेला असतो. म्हणजे जेव्हा त्या आईकडे अजून थोडं लक्ष ठेवायची गरज आहे, तो पहिला 1 महिना 6 आठवडे, तेव्हा नेमका तो सगळा फोकस त्या बाळावर निघून गेलेला असतो. मग अल्टिमेट काम काय तर काय ते बाळ डिलिव्हर करणं आणि त्यांच्या ताब्यात देणं आणि झालं माझं काम असं. त्याच्यामुळे बाळासाठी काहीही करायचं असेल तर आई हा स्रोत आहे. हम्म, त्या स्रोताची जर काळजी घेतली तर ते पुढे सगळं ठीक होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं कोणाचं त्या बाळावर प्रेम आहे ना त्यांनी ते आईपाशी पोहोचवा. yeah. अगदी हे- बरोबर. ही आणि सुरु- अनेकदा इवन म्हणजे हे उदाहरण लेबर रूम मध्ये सुद्धा जर कधी नवरे आले बरोबर, तर ते एकदा बाळ बाहेर आलं आणि ते pediatrician कडे गेलं की सगळे नवरे सोडून तिकडे त्या बाळाच्या मागे. इथे या आईतला काय होतंय, तिला ब्लिडिंग होतंय, ऑफकोर्स ती आमची जबाबदारी आहे, पण तरी म्हणजे तिला अजून ती प्रोसेस संपलेली नसते, हम्म, तरी एकदा बाळ आलं की सगळ्यांची एक्साइटमेंट त्या बाळाकडे असते हम्म, की ते बघणं. पण ते म्हणजे काही अक्षता टाकलं की चला पटकन हा, जेवायला जेवायला, जा. exactly. म्हणून जसे सगळे लोक भराभर स्टेज रिकामं करतात तशी लेबर रूम रिकामी होते. आपण आता स्पाउसेस बद्दल पण बोलत होतो ना, म्हणजे आता ते फॅन्सी झालं ना की प्रेग्नन्सी अनाऊन्स केली की वी आर प्रेग्नंट असं Yes. म्हणतात आणि दोन्ही कपल पुरुष स्त्री दोघे प्रेग्नंट असतात असं हे करतात. पण मग त्यातनं नंतरचे सगळे जे इम्प्लिकेशन्स आहेत, परिणाम आहेत, ते फक्त फिजिओलॉजिकली ती बाई हे करते, तर मग तीच अल्टिमेटली आई तीच आहे ना, मग त्याच्या सगळे इम्प्लिकेशन्सही तीच सहन करते. तर ह्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये तिच्या नवऱ्याची, स्पाउसेसची, पार्टनरची साथ सोबत आणि त्या सगळ्याचा रोल किती महत्त्वाचा आहे आपण बोललोय त्याच्याबद्दल, पण आणखीन ते वेगळं काढून बोलण्याची गरज वाटते. कारण अल्टिमेटली ती एक व्यक्ती इनएव्हिटेबली सोबत असेल ही अपेक्षा असू शकते त्या पार्टनरची, आणि त्याचा रोल या सगळ्या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन पुरुषांना पण येणारं जे डिप्रेशन आहे त्यानंतर. तर कसं आहे की प्रेग्नन्सी भर तो फोकस किंवा इवन प्रेग्नन्सीच्या आधी बऱ्याचदा की इतका फोकस झालेला असतो की आता आम्हाला प्रेग्नंट व्हायचं आहे, असे जेव्हा इन्फर्टिलिटीवाले कपल्ससुद्धा येतात हम्म, तेव्हा ती एकच गोष्ट इतकी त्यांच्या डोक्यात असते की ते बाकीच्या गोष्टी विसरून जातात. की अनेकदा मला हे सांगावं लागतं की तुम्ही हे लक्षात घ्या की हे बाळ हा तुमच्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप इतर गोष्टी आहेत. तर बऱ्याचदा ते इतके फोकस होऊन जातात की आता आपल्याला म्हणजे बाळाची काळजी घ्यायची आहे किंवा हे या गोष्टी करायच्या आहेत की इतर ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी म्हणा की ज्या एकत्र ते एन्जॉय करतात, की शांतपणे बसून एकत्र जेवणे, गप्पा मारणे किंवा ज्या ह्या गोष्टी आहेत की ज्यांनी त्यांची इंटिमसी किंवा एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांबद्दलचं जी बेसिकली त्यांची रिलेशनशिप जास्त स्ट्रेंथन होते, या गोष्टी त्या बाळाच्या मागे विसरत जातात. हम्म, आणि त्याच्यामुळे तो एक जो सपोर्ट असतो की आई म्हणजे त्या पुरुष आणि स्त्रीमध्ये जे अंडरस्टँडिंग असतं ते हळूहळू
कमी होत जातं या कारणामुळे, की तो फोकस फक्त ते बाळ आणि बाळ. तर नंतर कधीतरी ते बाळ मोठं होणार आहे, ते आपापल्या मार्गी लागणार आहे, पण तुम्ही एकमेकांसाठी नेहमी आहात. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, की जशा तुमच्या हॉबीज आहेत. एक अजून म्हणजे ट्रीटमेंटमध्ये अजून एक गोष्ट बोलायची राहिली मगाशी, ती म्हणजे रोल ऑफ एक्सरसाइज. की जे एंडोर्फिन्स म्हणजे हॅपी हॉर्मोन्स असतात, जे आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात, की आपण एक्सरसाइज केल्याने, कुठल्याही पद्धतीचा एक्सरसाइज किंवा आपल्याला आनंद देणारी कोणतीही गोष्ट केली, गाणं म्हणा किंवा जे काही तुम्हाला आवडतं, की हॉबी एखादी तुम्ही फॉलो केली, तर त्याच्यानंतर आपल्याला जे छान वाटतं की नाही यातून, त्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स इन्व्हॉल्ड असतात. एंडोर्फिन्स म्हणा, सिरोटोनिन, हे काही हॉर्मोन्स असतात, की ज्यांनी आपल्याला एक छान वाटतं, एक हॅपी हाय वाटतो. तर हे मिळण्याचा, की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये बेड रेस्ट घ्या, तर हे असं ऑफकोर्स कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीला कधी कधी असं सांगितलं जातं, पण जसं मी मगाशी म्हटलं, की तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणजे तुम्ही आजारी नाही आहात. तर पूर्ण प्रेग्नन्सी भर तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी जितकी रुटीनली तुम्हाला चालू ठेवता येईल, तुम्हाला व्यायाम करता येईल, जे काही तुम्हाला शक्य असेल ते चालू ठेवा. कारण अल्टिमेटली हे फीलिंग हॅपी फ्रॉम इनसाइड, की हॅपी हॉर्मोन्स जे आपले रिलीज करणं गरजेचं आहे. आणि ते डिलिव्हरी नंतरही, की मला मान्य आहे अगदी, की तुम्हाला त्या बाळाबरोबर म्हणजे बाळाच्या याच्यात काळजी घेण्यामधनं तितका वेळ काढणं कदाचित शक्य नसेल पूर्वीसारखा, पण तरीही थोडा वेळ. आणि इथे इतर बाकीची जी लोकं असतात तिच्या आजूबाजूची, त्यांचा इथे रोल आहे, की तिला, त्या बाळाची तुम्ही काळजी घ्या आणि किंवा थोडा वेळ गेट द बेबी ऑफ हर हँड्स, की तिला तिच्यासाठी थोडा वेळ द्या, की म्हणजे तिला आनंद होईल अशा गोष्टी करण्यासाठी तिला थोडा वेळ द्या. सर, आय एंटायरली अग्री विथ दॅट. म्हणजे बिंग अ फादर ऑफ 2 चिल्ड्रन अँड हजबंड टू देअर मदर, हे अगदी 100% खरं आहे, की पुरुषांची त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोची होते. कारण इतका वेळ जे सगळा फोकस स्वतःवर ठेवायची जी सवय असते, ती सडनली जबरदस्त कॉम्पिटिशन, आणि पुन्हा ती आपणच क्रिएट केलेली, त्यामुळे किती किती म्हणजे अवघड जागी दुखणं आणि जावई डॉक्टर म्हणतात तशातला हा प्रकार असतो. की आता ही माझी बायको फक्त राहिलेली नाहीये, माझी प्रेयसी राहिलेली नाहीये, ही आता आई झालेली आहे. आणि आई हा जो रोल आहे, हा इतका इनेट नॅचरल रोल आहे, की बाकी सर्व गोष्टी या बॅकबर्नरवर जाणार आहेत, प्रायोरिटी लिस्टवर खाली घसरणार आहेत. ह्याची कुठेतरी पुरुषालाही मानसिक तयारी ठेवावी लागते, की हे होणार आहे. आणि हे होत असताना सुद्धा आता नातं जपवायची तयारी, जबाबदारी ही माझी आहे. की आता तिने माझ्याशी वेळ काढून परत बोलावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, अशी 100% अपेक्षा नाही ठेवतायत. तिला ते करायला पण मदत करावी लागेल. तर ही जी जबाबदारी आहे, आय थिंक ही आधुनिक पुरुषांना निश्चित आहे. आपण जर आता इक्वॅलिटीच्या बद्दल बोलतो आहोत, प्रत्येक बाबतीत प्रेमानी, हक्कानी, अधिकारानी एकमेकांच्या शेजारी उभं राहण्याबद्दल बोलतो आहोत, तर ही एक सर्वात मोठी जॉईंट जबाबदारी आहे. तर त्याच्यात त्या दोघांनी एकमेकांकडे लक्ष देणं, विशेषतः पुरुषांनी स्वतःकडे किंचित कमी झालेलं लक्ष फार त्रागा न करता, रुसून न बसता, मित्रांबरोबर न बसता सहन करायला शिकणे आणि त्याच्यात ॲक्च्युली पार्टिसिपेट करणे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळेस जो पुरुष आपल्या पत्नीला मदत करू शकतो आहे बाळ वाढवायला किंवा तेव्हा सपोर्ट द्यायला, आय थिंक त्यांनी आयुष्यभराची स्वतःसाठी बेगमी करून ठेवलेली आहे. त्यामुळे हा रोल निश्चित प्ले करायची गरज आहे. तो महत्त्वाचा रोल आहे. त्यांनी नाती खूप सुदृढ होतात, ताकदवान नाती होतात. कारण आयुष्य आहे, कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात, आडवं तिडवं ओढलं जातं प्रत्येक नातं. त्याच्यामुळे ते पक्क करण्याची ही अजून एक संधी आहे आणि ती करणं गरजेचं आहे. अगदी अतिरेकी वी आर प्रेग्नंट वाला भाग नाही आहे, कारण ते प्रत्येक स्त्रीला माहिती असतं की नवरा कितीही वी वगैरे म्हणत असलं तरी शेवटी ते माझ्याच बुडक्यावर आहे. त्याच्यामुळे याच्यातला 99% त्रास मला आणि 1% मिरवणं त्याचं, ते बऱ्याच जणींना माहिती असतं. पण स्वतःची काळजी घेणे, स्वतःच्या भावनिक काळजीची जबाबदारी तेव्हा परत बायकोवर न टाकणे, तिला मदत करणे आणि संवाद चालू ठेवणे, प्रत्यक्ष मदत करून संवाद चालू ठेवणे, हा त्यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. राईट. आता आपण पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल बोलतोय, तर त्याचा म्हणजे आधीच न्यूट्रिशन, आपण आता न्यूट्रिशनबद्दल मेन्शन केलं, तर न्यूट्रिशन वाईज सुद्धा ते कसं कंट्रोल करता येऊ शकतं आणि काय पद्धतीनं ते टाळताच येऊ शकतं, म्हणजे ॲज प्रिकॉशन.
तर बेसिकली आयर्न आणि व्हिटॅमिन B6 ह्या 2 घटकांचा पॉझिटिव्ह रोल दिसून आला आहे विथ पोस्टपार्टम डिप्रेशन. ओके. ऑफकोर्स बॅलन्स्ड हेल्दी डाएट हे सगळीकडेच येतं. हम्म. म्हणजे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, आहारामध्ये, की आपण प्रेग्नंट आहोत म्हणजे आपण ईट फॉर 2 केलं पाहिजे, हे अनेकदा सांगितलं जातं. पण हो. हे अतिशय चूक आहे, की हो. 2 लोकांचं जेवण तिने खाणं अजिबात गरजेचं नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये जे भयाण वजन वाढवलं जातं, हो. डोहाळे लागले म्हणून वाटेल त्या गोष्टी खाल्ल्या जातात, हे चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हे खूपच कॉमन आहे. हम्म. प्रत्येक स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनीच तसं हे केलं आहे आणि आपणही देतोच, की आयर्नची गोळी प्रत्येक महिलेला प्रेग्नन्सीमध्ये दिलीच जाते. एकदा एक साधारण 4था महिना सुरू झाला की आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुरू होतात. तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया कारण आपलं न्यूट्रिशन आयर्नमध्ये तितकं रिच नाही आहे. आपण जो आहार खातो, भारतीय आहार आहे, त्याच्यामध्ये हम्म. मीट्स वगैरे या कमी आहेत. त्यामुळे आयर्नचं सप्लिमेंटेशन केलं जातं. पण थोडक्यात असं सांगायचं झालं तर आपल्याला जर एखादं आपलं ताट असेल, समजा तुम्हाला 1 पोळी किंवा 1 फुलका तुम्ही खात असाल, तर त्याच्याबरोबर तुम्ही 1 वाटी भाजी, 1 वाटी कोशिंबीर, 1 वाटी प्रोटीन म्हणजे समजा नॉनव्हेज झालं किंवा मोड आलेले कडधान्य, हम्म. उसळी, आमट्या, पनीर हम्म. वगैरे, प्रोटीनही गरजेचं आहे आणि 1 वाटी काहीतरी प्रोबायोटिक, दही, ताक वगैरे हे इतका बॅलन्स्ड आहार खाणं गरजेचं आहे. हम्म. आपण हम्म. युजुअली 2 पोळ्या आणि त्याच्याबरोबर एवढीशी भाजी. तर आयर्न आणि व्हिटॅमिन B6, आता व्हिटॅमिन B6चे सोर्सेस म्हणजे सगळे प्लांट बेस्ड मोस्टली आहेत हो. त्याच्यामध्ये आणि तर ह्या डेफिशियन्सीज यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन, अँटीऑक्सिडंट्स म्हणजे फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर एक्सरसाइज म्हणजे तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी थोडी चालू राहणं, की तुमच्या हम्म. शरीरामध्ये जे एन्डॉर्फिन्स, हॅपी हॉर्मोन्स आहेत तेही रिलीज होत राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. राईट. आता आपण न्यूट्रिशनबद्दल बोललो, तसं सायकोलॉजिकल काही प्रिकॉशन्स, काही काळजी या सगळ्या प्रोसेसेसमधनं जाताना, कारण ऑनेस्टली ही प्रोसेस हेवीच आहे. म्हणजे ऑलरेडी एक ते दडपण आहे, एक बाळ जन्माला घालायचं त्याचं, प्रेग्नन्सीमधल्या इतर ज्या गोष्टी आहेत आणि सोसायटल फॅमिली प्रेशरच्या त्या गोष्टी तर त्या वेगळ्या आहेतच. तर या सगळ्यात सोशल वेलबिंग, सायकोलॉजिकल वेलबिंगसाठी सुद्धा काही प्रिकॉशन्स असू शकतील का? काही गोष्टींची निश्चित काळजी घेता येईल. आय थिंक तुम्ही जो एक्सरसाइजचा मुद्दा सांगितला तो मला खूप महत्त्वाचा वाटतो, हम्म. की हे पहिल्यापासून करणं गरजेचं आहे आणि दोघांसाठीही गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे तो एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आहार हा तर फारच महत्त्वाचा भाग आहे. मूल होणं हे आता लोकांच्या आयुष्यात एकदा किंवा फार तर फार 2दा होणारी घटना आहे. त्याच्यामुळे तशी बऱ्यापैकी रेअर आहे. हम्म. आय थिंक 21-25 वर्षात आपण अशा लेवलला पोहोचू की मूल एकच झालंय पण लग्न 2 झालेली आहेत किंवा 3 झालेली आहेत. त्याच्यामुळे तेही गणित बदलायची शक्यता आहे. तर हे जरी कमी फ्रिक्वेंटली होणारी गोष्ट असेल तरी त्याचा खूप प्रचंड प्रमाणात प्रकरण करून घ्यायची खरंच गरज नाही आहे. हे जमेल आपल्याला. वर्षानुवर्ष लोकांना जमत आलंय, जेव्हा गायनेकॉलॉजिस्ट नव्हते, सायकॅट्रिस्ट नव्हते, डिप्रेशन नावाची गोष्ट कोणाला माहिती नव्हती, हम्म. तेव्हा सुद्धा लोक एकमेकांची काळजी घेत होते. हो. हे थोडं म्हणजे त्याचं नॉर्मलायझेशन करायची खरंच गरज आहे. मी हम्म. असं म्हणत नाही की याचा अर्थ तुम्ही कुठेतरी जंगलात जाऊन डिलिव्हर व्हा, कारण आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्याच्या आसपासच 1000तल्या 300 मुलांना मरावं लागत होतं पहिल्या वर्षभरामध्ये या हा. काळजी नसल्यामुळे. कित्येक आया मरत होत्या. त्या दिशेला जात नाही, पण हे जमतं. हे खूप भयंकर नाही आहे आणि थोडीशी काळजी घेतली तर आपण दोघं, आपलं बाळ यांचं सगळ्यांचं छान होणार आहे. हा एक हम्म. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. हम्म. पुन्हा एकदा मागे एकदा मुलमुले सर बोलले होते की ते फॉल्स पॉझिटिव्हिटी नाही, हो. टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नाही, येस ती वाली पॉझिटिव्हिटी नाही, पण हा जेन्युइन बिलीफ की अरे हो जमतं, जमणार छान आहे. जमतं, सगळ्यांना जमतं, मलाही जमेल, काही अवघड नाही याच्यातलं. हम्म. निसर्गाने आम्हाला बनवलेलंच आहे तसं. हम्म. आणि शिवाय आता एवढ्या सगळ्या गोष्टी मदतीला आहेत तर आपलं चांगलं होईल ही सत्यता पटणं हम्म. आणि तो एकमेकांना आधार देणं की ही जरी सगळी धमाल चाललेली असली तरी आपण कपल आहोत, आपला एकमेकांमध्ये प्रायमरी इंटरेस्ट आहे म्हणूनच इथपर्यंत पोहोचलेलो आहोत हम्म. आणि तोही टिकून राहणार आहे. हा दोघांनी मिळून घेतलेला हौसेनी निर्णय आहे. हम्म. बरोबर. हे हवं असलेलं मूल आहे, हम्म. हवी असलेली प्रेग्नन्सी आहे, हो. आपलं नातं पुढच्या टप्प्याला नेणं ह्याचा दोघांनी मिळून घेतलेला निर्णय ही प्रेग्नन्सी आहे. हो. तर हे जर आपण ठेवलं
तर निश्चित आपण एकमेकांबरोबर उभं राहू, मदत करू. आणि त्यातही जर खरंच डिप्रेशनला तोंड द्यावं लागलं, काही गडबड झाली, तर आहे की मदत अवेलेबल, तीही घेऊया. हम्म. आणि तोही काही त्यातही प्रॉब्लेम. आपण एकत्र आहोत. हो. त्याच्यामुळे हे निश्चित करता येईल, काही प्रॉब्लेम नाही, हम्म. जरूर करता येईल. हा खरा खरा कॉन्फिडन्स एकमेकांना देईल की जमेल. येस. थँक्यू सो मच. एवढ्या महत्त्वाच्या क्रुशल विषयावरती आपण एवढं आज चौकस कॉन्व्हर्सेशन केलं त्याबद्दल खूप आभार दोघांचे. मला वाटतं या सगळ्या प्रोसेसमधनं बायका ऑलरेडी खूप दडपणातनं जात असतात. म्हणजे हार्मोनल चेंजेस होणारी ही गोष्ट तर आहेच. नवीन जन्माला आलेलं बाळ, त्याचं वेगळं प्रेशर आहे. तर मला वाटतं मग ह्या सगळ्यातनं मला तरी माझा टेकअवे हा आहे की आपण इतर लोक म्हणून लागेल तेवढी मदत करूयात आणि फार मध्ये मध्ये नको करायला जाऊयात आणि फार त्रास द्यायला नको जाऊयात त्या आईला आणि त्या बाळालाही. थँक्यू सो मच. मला माहिती आहे की खूप बायका या प्रोसेसेसमधनं जातात, कारण आम्हाला जवळपास आठवड्यातनं एक तरी मेसेज आलेला असतो इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती की याबद्दल बोला, या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स करा. मला वाटतं आणखीन या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स ओपन व्हावेत, या पद्धतीचे संवाद लोकांनी करावेत आणि एकमेकींना धीर द्यावा, कारण या सगळ्यामधून जाताना हा संवाद कदाचित आपल्याला आधार देऊ शकतो. तर त्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करण्याचा हा प्रयत्न होता. थँक्यू सो मच. तुम्ही खुसफुसला जे प्रेम करता, वेगवेगळे विषय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, तर प्लीज असे विषय पोहोचवत राहा आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. लो बसावा.